नमस्कार. मी हिरकणीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून खूप स्वागत. आपण बघत असतो की मनाचं आरोग्य हे सगळ्यात महत्वाचं असतं. आपण म्हणतो मन चंगा तो कटौती में गंग. मन ज्याचं चांगलं, सुदृढ, तो आपण जगामध्ये सगळ्या गोष्टी मिळवू शकतो. पण तरी सुद्धा आपण सगळ्यात जास्त दुर्लक्ष आपल्या मनाकडेच करत असतो. आपण अनेकदा दुसऱ्यांची मनं जपत असतो, पण स्वतःच्या मनाकडे आपण अनेकदा मुरड घालतो, ॲडजस्टमेंट करतो. विशेषतः बायकांमध्ये जास्त दिसून येतं. आणि आजकाल ह्या सगळ्यामध्ये कोविड आलेला आहे. तर ज्यांची मनं कमकुवत, त्यांना बाहेरची परिस्थिती जर डिफिकल्ट असेल, तर अशा वेळेला सर्व्हाइव्ह करणं किंवा कसं हँडल करणं ही सिच्युएशन खूप डिफिकल्ट होऊन जातं. आणि गेल्या 2-2.5 वर्षामध्ये आपण बघितलं असेल, तर संपूर्ण जगभरातच फ्रस्ट्रेशन, सुसाईड ह्या केसेस खूप जास्त प्रमाणात वाढल्या. म्हणजे कोविडमुळे तर अनेकांची हानी झालीच आहे. पण ह्याही केसेस खूप प्रमाणात झालेल्या दिसतात. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आजची आपली हिरकणी खूप महत्वाची ठरते. आजची आपली हिरकणी पुण्याहून आहेत, शिल्पा तांबे, आणि त्या मेंटल हेल्थ काउन्सिलर आहेत. सुसाईड सर्व्हायव्हरांसाठी त्या हेल्पलाईन चालवतात. कर्वे इन्स्टिट्यूट बरोबर कनेक्टेड आहेत. स्वतःचा एनजीओ चालवतात. त्याचबरोबर त्या प्रकाश आमटेंच्या लोक बिरादरीची पुण्याची जी संस्था आहे त्याच्या त्या प्रेसिडेंट आहेत. तर वेगवेगळ्या स्तरावरती त्या आजच्या जनरेशनची युथशी कनेक्टेड आहेत आणि त्यांचे प्रॉब्लेम्स त्या सॉल्व्ह करत असतात. सो मला असं वाटतं की त्यांच्याकडून आपल्याला खूप काही मार्गदर्शन मिळणार आहे. तर आपण त्यांचा जीवन प्रवास जाणून घेऊया की हे त्यांना का करावंसं वाटलं, कशा त्या ह्यामध्ये आल्या आणि आज त्यांचा आपल्या समाजाला कसा उपयोग होतोय, त्यांचे अनुभव काय आहेत, हे आपल्याला सगळं जाणून घ्यायचं. सो शिल्पाताई, वेलकम. आणि थँक्यू. खूप थँक्यू की खूप बिझी शेड्यूल मधून मला तू वेळ दिलेला आहेस या सगळ्यासाठी. सो खूप मनापासून थँक्यू. तर माय प्लेजर. मला असं वाटतं की मी तुझी इंट्रो करून दिली ती बरोबर सांगितलंय की आपण मनाचा विचार, मनाबद्दल जास्त बोलणं. मेंटल हेल्थ हा तुझा प्रोफेशनली विषय आहे. तर ह्या सगळ्याची सुरुवात म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक माणसाचं बीज असतं ते त्याच्या बालपणामध्ये असतं. कुठेतरी ते कनेक्टेड असतं आणि जशी सिच्युएशन क्रिएट होते ते रोप त्याचं फुलतं. तर तुझ्या बाबत नेमकं काय झालंय? सो मला तुझ्या लहानपणापासून जाणून घ्यायचंय की लहानपणी तुझं लहानपण कुठे गेलं, शिक्षण कसं झालं, संस्कार काय झाले आणि ह्या क्षेत्राकडे तू कशी वळलीस? लहानपण माझं मुंबईचंच आहे. बॉर्न अँड ब्रॉट अप इन मुंबई. आणि तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे, की खूप महत्वाचे पैलू माझ्या बालपणामध्ये अगदी ते ठळक अ, हे तयार केले गेले. आणि मी जर स्वतःला मागे वळून पाहिलं, तर खरंच खूप मोठा चेंज आहे. म्हणजे मी जिथे होते तिथून आजपर्यंत आलेली. मी ॲज सच काही खूप मोठी नाहीये, म्हणजे आता म्हणशील तर, किंवा तू जसं मगाशी म्हणतेस, की अ, कोणाच्या लाईफमध्ये चेंज वगैरे मी करत नाही. इतकं मोठं माझं काम नाही. पण हां, जेन्युइन प्रयत्न नक्की आहे, की जर आपली कोणाला मदत झाली, तर छान. म्हणजे ते इंटेन्शन जे आहे ते तसं आहे. दरवेळी ती होतेच असंही नाही. हे पण तितकंच बरोबर. खरं आहे. लहानपण माझं अगदी साध्या घरात गेलं. बाबा गव्हर्नमेंट जॉबमध्ये होते. पूर्ण लहानपण क्वार्टर्समध्ये गेलं. आणि क्वार्टर्समध्ये असल्यामुळे एकतर पहिली गोष्ट म्हणजे खूप मोकळं होतं वातावरण. आणि दुसरं आजूबाजूला सगळ्या जाती आणि भाषा आणि धर्माचे हम्म. असे सगळे लोकं होते. त्यामुळे मी असं खूप टिपिकल वातावरणात मी तेव्हा वाढले नाही म्हणजे. हम्म. आणि आई आणि बाबा दोघांनाही सोशल सेन्सिटिव्हिटी जी मी आज बघते किंवा माझ्यात बघते ती हम्म. त्यांच्याकडून आली हे नक्की. कारण तेव्हाही लिमिटेड सोर्सेसमध्ये ते काही ना काहीतरी करायचा प्रयत्न करायचे. म्हणजे साधं आमच्याकडे माळी किंवा पेपर टाकणारे काका आले, तरी बाबा पहिला चहा त्यांच्याबरोबर घ्यायचे. "बस रे, चहा पी आणि मग जा." असं. हम्म. म्हणजे अगदी सकाळ सुद्धा तशीच व्हायची. किंवा आई सुद्धा काय तिच्याकडे फार फायनान्शियल पॉवर्स होत्या असं नाही, पण तरी त्यातलं जे असेल ते ती काढून कोणाला तरी द्यायची त्यातल्या त्यात. तर ते पाहिलं आणि तो संस्कार खरंचच खूप छान झाला.
दुसरा छान संस्कार लहानपणी झाला तो लिमिटेड रिसोर्सेस मध्ये आनंद मानण्याचा. हम्म. खूप बक्कळ होतं असं नाही, गरिबी होती असं नाही, खाऊन पिऊन सुखी होतो आम्ही, छान राहत होतो. पण उधळपट्टी आताही करता येत नाही, तेव्हाही हम्म. जमतच नव्हती. आणि त्यामुळे जे काही लिमिटेड आपल्याकडे आहे, तर त्यातलं आपण थोडंसं कोणाला तरी द्यायला पाहिजे. हे हम्म. खूप स्ट्रॉंग रूट तिकडनं आले. नक्की. 3 भावंड आम्ही. शाळा, कॉलेज म्हणजे शाळा गोखले शाळा बोरिवलीची, पार्ले टिळक कॉलेज. आणि लग्न लवकर झालं माझं. ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षालाच लग्न होऊन मी पुण्यात आले. परीक्षेला परत गेले. असं. पण मग नंतरचा बराच काळ पुण्यात आहे. 3 वर्ष. अच्छा. मग पुण्यात लग्नानंतर म्हणजे आता लग्न लगेचच झालं लास्ट इयरला असतानाच. तर मग पुण्यात आल्यानंतर काय म्हणजे असं हाऊसवाईफ होती की तू स्वतःचं करिअर स्टार्ट कसं केलं किंवा काय ग्रॅज्युएशन हं. सायकोलॉजी आहे? नाही, पहिलं ग्रॅज्युएशन हिस्ट्रीतलं होतं. हिस्ट्री आहे. हिस्ट्री आहे. हिस्ट्री म्हणजे हिस्ट्री आणि सायकोलॉजी ऍक्च्युली वेगळा स्ट्रीम तुझा करिअर लाईन चेंज झाली. पण तर पण मग काय केलंस तू लग्नानंतर? की संसार आणि ॲक्चुअली जगात रमली होतीस हां. तू? पहिली 8-10 वर्ष खरंच रमले होते. म्हणजे लग्नानंतरची जवळ-जवळ 10-12 वर्ष मुलं लहान होती, जॉइंट फॅमिली होती आणि हे बिझनेस हाऊस होतं. म्हणजे कंप्लीटली माझ्या बॅकग्राऊंडच्या खूप वेगळे हे लोकं होते. त्यामुळे घरात 2-3 बिझनेसेस सुरू असायचे आणि पूर्ण वेळ मुलांना मला चांगली आई व्हायचं होतं. त्यामुळे पूर्ण वेळ मुलांना तेव्हा देणं गरजेचं तेच. होतं आणि शिक्षण चालू होतं. मी एम-ए करायला घेतलं. मुलं लहान असतानाच हिस्ट्रीमध्ये एम-ए करत होते. आणि जमेल तशी नवऱ्याला बिझनेसमध्ये मदत करत होते. तर त्यावेळी ना तुला खरं सांगू ना करियर फोकस होता, ना आपल्याला काही सोशल वर्कमध्ये पडायचं, काही नाही. म्हणजे 36व्या वर्षापर्यंत मला कशाचाही गंध नव्हता, की आपण काही वेगळं करू शकतो किंवा करायला पाहिजे. तेही वाटलं नाही. म्हणजे मी अशी छान रुळलेली होते. मुलांचे अभ्यास. दुपारी फोन बंद करून तिघं झोपायचो. इतकं साधं आणि खूप सिंपल जगत होतो. साधारण 36व्या वर्षी 35-36व्या वर्षी मदत मी करत होते आपापल्या परीने. म्हणजे आपल्याकडे मदत मावशी असतात, कोण वॉचमन हम्म. आहेत, कोण ड्रायव्हर आहेत, त्यांना करतच होते. ती वॉर्म्थ कायम होती त्यामुळे ते पण कनेक्टेड असायचे. म्हणजे हम्म. गडी वगैरे जरी घरात असले तरी ते मला येऊन सांगायचे, की "वहिनी मला असं" दुखणं-खुपणं त्यांच्या डॉक्टरपासून करत होते. हम्म. पण आपल्या उमऱ्याच्या पलीकडे काही जायला हवं किंवा जाऊ असं तेव्हा नव्हतं वाटलं. हम्म. पण मग असं काही घडलं कारण का म्हणजे ही इच्छा कुठून निर्माण झाली की काहीतरी करावं किंवा करावं. हा. काहीतरी करावं असं वाटत होतं. अगदी आधी तर मुलं लहान होती म्हणून मी फार करू शकत नव्हते, करत नव्हते. पण 2010-11च्या सुमाराला मी प्रकाश वाटा हे डॉक्टर प्रकाश आमटेंचं पुस्तक वाचलं. आणि तिथून मात्र खरंच इग्नाइट झालं, की आता आता आपण काहीतरी करायला पाहिजे. म्हणजे थोडीशी मुलं मोठी होती. तेव्हा माझी मुलगी 9वी-10वी वगैरे होती. म्हटलं ठीक आहे आता 1-2 वर्ष तिच्याकडे लक्ष देऊन पण आपण आता हे काहीतरी करायला पाहिजे. आपल्यापुरतं खूप जगून झालं. आता थोडंसं बाहेर पडायला पाहिजे असं वाटायला लागलं. पण तेव्हाही काय होतं माहितीये का? संस्था खूप असतात किंवा आपण रिलाय करू शकत नाही, विश्वास ठेवू शकत हम्म. नाही किंवा स्वतःच्या पॉवर्स वरती पण आपल्याला विश्वास नसतो, की मी किती बरोबर. करू शकेन किंवा मी काय हम्म. करू शकेन. हा विश्वास अजिबात नव्हता. मी काय करू शकेन. मग ते वाचल्यावर मग मी शोधत होते आणि फॉर्च्युनेटली त्यांच्याशी त्यांचा मुलगा आहे अनिकेत आमटे त्याच्याशी कनेक्ट झाले Facebookच्या माध्यमातून. मग पुण्यातनं एक 7-8 लोकांचा असाच एक इन्फॉर्मल ग्रुप झाला, ज्यांनी सगळ्यांनी प्रकाशवाटा वाचलं होतं. ओके. आणि तेव्हाचा मात्र मोटो अगदी स्ट्रिक्टली डोक्यात कंप्लीटली हेच होतं, की त्यांच्याबद्दल आपण लोकांपर्यंत माहिती पोहोचवायची आणि इथून जर काही डोनेशन झाले, फंड झाले, तर आपण हेमलकसाला ट्रान्सफर करायचे किंवा त्यासाठी धडपड करायची. हा फोकस कंप्लीटली हेमलकशासाठीच तेव्हाही होता. बराच हम्म. सुरुवातीचा काळ तो तो होता. नंतर डॉक्टर प्रकाश आमटे म्हणतात या म्हणतात ना, आम्ही काका-काकू म्हणायला लागलो, संबंध चांगले झाले, दरवर्षी जाणं व्हायला लागलं. तर त्यांच्याशीच चर्चेतनं एकदा मी काकांना म्हणलं, मी आणि माझे सहकारी होते ऑफ याच्यात मी एकटी नव्हते, की काकांना म्हटलं, "खूप नवीन मुलं येऊन जॉइन होतायत.
मग आता इथेही काहीतरी त्यांना काहीतरी ऍक्टिव्हिटी द्यायला पाहिजे असं वाटतं. वर्षातनं एकदा हम्म, जे आपण जातो आणि तिथे जाऊन येणं ना, तुला सांगू, रिचार्ज होण्यासारखं आहे. तिथे जाऊन आलं हम्म, की आपण असं इतकं वेगळं भव्य वातावरण आहे, की आपल्याला आपण एकदम असे एवढेसे वाटायला लागतो, की अरे हे एवढं कार्य आपण काय करणार? म्हणजे पहिली माझी व्हिजिट थोडीशी रिव्हर्स टाकण्याकडेच गेली, की बापरे! आपल्याला काही हे शक्य नाही. हम्म. माझ्याकडून काय होणार हे एवढं मोठं कार्य? पण नाही, तिथून सावरले. तिथून मी म्हटलं नाही, आपल्याला जेवढं जमेल तेवढं आपण करू. चल एवढं नाही करता येत. मग पुण्यात मोठा ग्रुप झाला हळू-हळू. मग पुण्यात ट्रस्ट झाली, ती रजिस्टर झाली. आता 60-70 लोकं आम्ही आहोत आणि वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर छान बरंच काम केलं बऱ्यापैकी. अच्छा. मला एक सांग की साधारण 36 वर्षापर्यंत तू एकदम हाऊसवाईफ होतीस, टिपिकल गुड हो. मदर, गुड वाईफ, गुड सगळं घरच्या घरच्या घरी होतं. मग ज्या वेळेला तू हे सोशल लाईफ करायला सुरुवात केलीस किंवा घराबाहेर काहीतरी करायचा विचार मांडलास, त्यावेळेला घरातून सहकार्य कसं मिळालं? मुलांच्या रिएक्शन्स कशा होत्या? किंवा कारण आई सतत ज्यांना मिळते त्यांना आता आपल्या आईला बाहेर जायला लागणार आहे. ह्या ही एक मेंटॅलिटी तयार व्हायला वेळ लागतो किंवा कसं? म्हणजे ते कसं तिथे काही चॅलेंज आलं, की ते सहज घडून गेलं? नाही, 2 गोष्टी मी नक्की याच्यात सांगेन, की मला खूप जण म्हणायचे, की मी लेक्चरर होते. क्लॉक आवर बेसिसवर शिकवत होते. अगदी सुरुवातीला मुलं लहान असताना. पण तो जॉब मला सोडावा लागला कारण मला तो कंटिन्यू करता येत नव्हता. म्हणजे घरच्याही जबाबदाऱ्या खूप होत्या आणि मुलंही खूप लहान होती. तर पण मला त्या गोष्टीचा रिग्रेट आजन्म नाही म्हणजे आत्ताही नाही, की हं. कारण ती जी सुरुवातीची 8-10 वर्ष मुलांना देणं गरजेचं होतं ना, ती मी दिली आणि दिली. खूप छान दिली. तो पाया जो होता तो खूप स्ट्रॉंग होता. हं. त्यामुळे जरी थोडी मुलं मोठी झाल्यावर मी बाहेर पडले ना, तरी त्यांना तेवढा फरक नाही पडला. म्हणजे त्यांना हं. असं वाटलं, की हां, आई काहीतरी छान करतीये, चांगलं काहीतरी सेम विथ माय हसबंड किंवा इतर घरचे. म्हणजे एक करावं लागलं, करावा लागतो, की बॅलन्स करावा लागला. आपण हं. घरातलं सगळं टाकून नाही जाऊ शकत. नाही कारण जाऊ शकत. घरच्यांच्या दृष्टीने ती प्रायोरिटी अचानक तुमची झालीये हे एक्सेप्ट हं. करणं तितकं सोपं नसतं. बरोबर. पण तशी वेळ पण आली नाही. म्हणजे मी हे मॅनेज करून ते करत होते. त्यामुळे तेव्हा तर जॉबही होता. मी जॉब करत होते. तर मग त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करता आल्या. फॉर्च्युनेटली माझे बॉस खूप चांगले होते. त्यामुळे घर, वर्क आणि हे तिन्ही गोष्टी करता येऊ शकल्या. आणि माझा स्वतःच्या कपॅसिटीजवर विश्वास होता, सपोर्ट सिस्टमवर विश्वास होता, की हां, हे होईल म्हणजे होण्यासारखं हं. आहे. फक्त ग्रॅज्युअली गेले. ड्रास्टिक काहीही केलं नाही, की हां, आता हे सुरू केलं म्हणजे ते बंद, ते केलं म्हणजे असं नाही. खूप ग्रॅज्युअली हळू आता मी बरीच पूर्णवेळ समाज कार्य हा खूप मोठा शब्द आहे. पण बरेच पूर्णवेळ मी ह्या सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये आहे. पण अजूनही घराकडे दुर्लक्ष नाही झालेलं. म्हणजे नाही. ते मॅनेज करतच करावं तेच लागतं. कारण घर आपलं सुटत नाही आणि ते सुटूही नाही खरं म्हणजे. तरच ते आपल्याला हो, तुला सगळ्या सांगतो गोष्टीचा म्हणजे आनंद घेता येतो. करेक्ट आहे. कारण एक कन्व्हेन्शनल टिपिकल जर आपण काही लोकं पाहिली, तर ते म्हणतात, की नाही हे अशा प्रकारचं काम करायचं म्हणजे घर मागेच पडणार किंवा हं. घराला कदाचित बाजूला पण मला जर एक रिस्पॉन्सिबल सिटिझन व्हायचं असेल, तेव्हा मी पहिले एक रिस्पॉन्सिबल पर्सन होणं, मी एक रिस्पॉन्सिबल आई होणं, मी एक रिस्पॉन्सिबल घरातली व्यक्ती होणं, लोकं माझ्यावर रिलाय करू शकणं घरात सुद्धा. हं. ते पण महत्वाचं होतं. म्हणजे हे कसं तरी टाकून ते करण्यात पॉइंटच नव्हता काही. बरोबर. फॉर्च्युनेटली शक्ती साथ आत्तापर्यंत देत आली, की दोन्ही बॅलन्स होऊ शकलं. करता आलं. मला स्वतःला ते पटलंही नसतं कारण, की हां, इथलं आपण कसं तरी केलंय, मग तिथलं कसं तरी. मग कसं तरी मला करताच येत नाही. त्यामुळे जे नाही, करायचं मी ते हा आपण प्रश्न का विचारला? कारण हं. अनेक ना बायकांची इच्छा असतात. करायचंय, हो, मला करायचंय, मला करावंसं वाटतंय. पण नाही मला हे त्यांच्या प्रायोरिटीज ते डिफाईन नाही करू शकत किंवा नाही करू नाही शकत. त्या गोष्टीला जास्त इम्पोर्टन्स किंवा घरून सपोर्टही नसतो किंवा त्यांना कधी कन्व्हिन्स करेक्ट. कसं करायचं हे समजत नसतं. तर कळत. आज तू एका हाउसवाईफ रोल मधून तू हळू-हळू ह्याच्यात आलीस. म्हणजे अर्थात तुझं प्रोफेशन होतं, तुझं ॲज अ प्रोफेसर म्हणून पण तू काम करत होतीस. पण हो. वर्क, हाउस आणि सोशल वर्क हा जो बॅलन्स सांभाळायला लागतो किंवा हा जो तू सुरुवात केलीस,
तर हा हो. इतरांना पण कोणाला ज्यांची इच्छा असेल, ज्यांना करावंसं वाटतं, तर त्यांनी करेक्ट. कसं करावं यासाठी मी तुला हा प्रश्न विचारला, की जसं तू म्हणालीस, की ग्रॅज्युअली करा. स्लोली, सहज. ग्रॅज्युअली करायला पाहिजे. हं. आणि दुसरी गोष्ट कम्युनिकेशन उत्तम पाहिजे. म्हणजे हां. मी जर हे काही करतीये, तर मी का करतीये हे माझ्या घरच्यांना माहिती पाहिजे. हं. आपण त्यांना गृहीत नाही धरू शकत, की हां, मी कालपर्यंत तुमचं सगळं केलंय, आता उद्यापासून मी हे करणार आहे. आता माझी वाट बघू नका. माझ्याकडून अपेक्षा करू नका. हे त्यांच्यासाठी खूप वेगळं असेल. का का तुला मी सांगते हे, का मी इतकं ठळकपणे समजा आपण एखादी ॲक्टिव्हिटी करून येतो. समजा आपण एखाद्या वस्तीमध्ये गेलो. मी वस्तीमध्ये जाऊन एखादं मासिक पाळीवरचं सेशन घेतलं. हं. 13-14 वर्षाच्या 20-25 मुलींशी मी बोलून आले, की मी चार्ज्ड अप असते, की हं. हां, काहीतरी केलं आणि त्या मुलींचा पर्स्पेक्टिव्ह बदलला आणि त्या माझ्याशी बोलल्या, येऊन मिठ्या मारल्या. आपण खूप जास्त चार्ज्ड अप. जे मी माझ्या पॅशननी करून येईन ते. आणि घरी येऊन जर इथे जर साथ नसेल किंवा त्याला मान्यता नसेल ना, तर तुम्ही एक्झॅक्टली उलट्या ह्याच्यात पडता. हं. मग आपण चप्पल नाही काढत, तर आपल्याला सगळ्या घरच्या कटकटी दिसायला लागतात. हो. की "अरे, हे नाही केलं, अरे ते नाही केलं, ते राहिलं, हे राहिलं." माइट ॲज वेल आपण छान प्लॅन करून सकाळी जर मला संध्याकाळी सेशन आहे, तर मी सकाळी सगळं उठून गेलं आणि तो ताण न जाणवता का? कारण आपण ते करून आल्यावर गेलेलाच असतो ताण. त्यामुळे तिथे ताण नाही जाणवत. हं. जे आपल्याला आवडत नाही ते करायला लागतं, तिकडे ताण जाणवतो. तिथे बरोबर. मग मला नसेल अगदी आवडत कुकिंग, तरी आल्यावर मलाच भूक लागणार आहे. त्यामुळे ते तयार ठेवलेलं बरं येऊन करण्यापेक्षा. बरोबर. सांगत गेले मला जे पाहिजे ते, मला जे आवडतंय ते, मला जे आवडत नाहीये ते, जे चालणार नाहीये ते. ते खूप कम्युनिकेशन छान मुद्दा हे सांगितलास तू, की कम्युनिकेशन खूप जरुरीचं असतं. कारण बऱ्याच गोष्टी कम्युनिकेशननी सुटतात. पण ते तुम्हाला व्यवस्थित कम्युनिकेट करता यायला हवं. तर ते एक स्किल तुमच्याकडे असायला हवं. खूप छान. तर मला सांग, की आता तुझं हिस्ट्रीमध्ये ग्रॅज्युएशन झालं. तू हं. प्रोफेसर होतीस तेव्हा कोणता सब्जेक्ट होता तुझा? तेव्हा हिस्ट्री मी शिकवायचे एम-एला गरवारेमध्ये. हां. जॅपनीज आणि हिस्ट्री मग होती, त्याच्यातून यूएस हिस्ट्री होती. सायकॉलॉजी आणि हे मेंटल हेल्थ हो, मध्ये तू कशी आलीस? एकदम शिफ्ट झालं. ॲक्चुअली मी माझ्या आईचं मुंबईला पाळणाघर होतं. हां. आम्ही लहान असताना पण. हं. आणि आपलंही पाळणाघर असावं हे खूप वर्ष माझ्या डोक्यात होतं. अच्छा. पण तेव्हा सुरू करायची हिंमत नक्कीच नव्हती. म्हणजे मी स्वतः लहान असताना किंवा माझी मुलं लहान असताना काही हिंमत नव्हती. हं. आणि तोपर्यंत मी जॉब पण केला आणि ते बॅक ऑफ द माइंड होतं, की हां, आपल्याला जमेल तेव्हा आपण पाळणाघर सुरू करायचं. आणि साधारण मुलाची 10वी झाल्यानंतर असंच काही मित्र-मैत्रिणींनी थोडीसं मला एन्करेज केलं, की "आता नाही करणार तर तू कधी करणार? म्हणजे दुसऱ्याची मुलं सांभाळते तर आपल्याला उचलता तर आली पाहिजेत." म्हणून मग तो बरोबर. 40s मधला निर्णय होता, की जर आता पाळणाघर केलं तर मी पुढे 10-12 वर्ष ते चालवू शकेन. असं इतका हं. तो साधा हिशोब होता. मग मी जॉबमधनं रिझाइन केलं. पाळणाघर सुरू केलं आणि माझे बॉस इतका मला रिस्पेक्ट करायचे, की मला म्हटले, की "तुझं स्वप्न आहे म्हणून मी हो म्हणतोय. पण तुला जेव्हा वाटेल, की नाही जमत आहे, तर परत ये." परत ये. म्हणजे इतकी सिक्युरिटी होती मला, की हां, हं. तुला शिल्पा ट्राय करायचंय ना कर. पण तुला जर असं वाटतं, की नाही होणार आहे किंवा गळ्याशी येतंय, तर तू परत ये. हं. आणि तो एक विश्वास मला होता, की नाही मला करून बघायचंय आणि करून बघते, नाही जमलं तर मग बघू. तो मात्र अजिबातच सोपा नव्हता. म्हणजे ते ते धाडसी पाऊल उचललं, ते हं. अजिबातच सोपं नव्हतं. पण पाळणाघर मला खूप समाधान देत होतं, खूप जास्त. कारण 10-15 मुलं सतत आपल्या आजूबाजूला छोटी-छोटी. मांडी रिकामी नसायची. एक मांडीवर, एक खांद्यावर असं तसं आणि 12-12 तास आम्ही खेळत बसायचो. सकाळी 8 ते रात्री 8. प्रेशर नव्हतं कामाचं काही. पण त्याच्यात काय झालं पालकांशी सततचा संवाद वाढला हं. आणि मग एका पॉइंटला असंही वाटलं, की अरे आपण शाळेत असल्यापासनं, कॉलेजमध्ये असल्यापासून भावंडांमध्ये पण माझ्याकडे येऊन मोकळेपणाने बोलणारी लोकं होती. हं. म्हणजे हां, काही अडचण आली, की मैत्रीण येऊन सांगायची, "अगं असं झालं." मग जे काउन्सिलिंगची स्किल्स पहिला जो महत्वाचा स्किल आहे ते ॲक्टिव्ह लिसनिंग आहे. हं. तर ते माझ्या असं लक्षात आलं, की लोकं माझ्याकडे येऊन मोकळेपणाने बोलतात. त्यांना विश्वास वाटतो आणि त्यांना हेही वाटतं, की ही कोणाला सांगणार नाही. हं.
ह्या कोर क्वालिटीज ऑफ अ काउन्सिलर आहे. बरोबर. समोरचा माणूस जे बोलू शकतोय ते आपण समजू शकतो आणि आपण ते कुठेही शेअर करत नाही, कोणाला सांगायला जात नाही आणि न बोललेल्या गोष्टी पण आपल्याला पिकअप करता येतात. म्हणजे हम्म. प्रत्येक गोष्ट शब्दात असते असं नाही. बरोबर. ते जाणवत होतं आणि पालक बोलतच होते. कारण नवीन मुलींचा खरंच स्ट्रेस खूप वाढत होता. जॉब 12-12, 14-14 तास झालेले. बऱ्याच घरांमध्ये जॉइंट फॅमिली अजून तशीच होती. बरेच जण एकटे एकटे राहण्याचे वेगळे प्रॉब्लेम्स होते. एकत्र राहण्याचे हम्म. वेगळे प्रॉब्लेम्स होते. मुलं हँडल करणं हा आणखीन वेगळा प्रॉब्लेम होता. मग ते मी म्हटलं नाही, आता जर इतके लोकं आपल्याशी बोलतायत आणि आपण बिनधास्त त्यांना सल्ले देतोय. त्या सुमाराला मी थोडंसं लिहायला लागले. येणारे अनुभव आहेत. मग असं म्हटलं, की मग आपण व्यवस्थित याचं रीतसर शिक्षण घेऊया. हम्म. आणि त्यामुळे असं वाटलं, की आपण काहीतरी एखादा कोर्स किंवा हे करायला पाहिजे. तर तो दुसरी एक गोष्ट अशी झाली त्याच सुमाराला माझ्या थोडंसं डोळ्याला एक प्रॉब्लेम आला आणि काही दिवस पाळणाघर बंद ठेवायला लागलं. तर मला असं वाटलं, की हां बाबा कंप्लीटली मी ह्याच्यावर अवलंबून राहायचं आणि उद्या खरंच काही हेल्थ इश्यू झाला, तर मला दुसरं पण काहीतरी यायला पाहिजे. हम्म. हम्म. तेव्हा हा केलेला मी 1 वर्षाचा कर्वे इन्स्टिट्यूटचा डिप्लोमा होता. काउन्सिलिंग एंड मेंटल हेल्थमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा आहे. ओके. आणि तो केला त्याच्यानंतर प्रचंड व्हॉलंटिअरिंग केलं. ज्या संस्थेमध्ये गरज आहे, जिथे अ, ऐकणारी माणसं पाहिजेत, बोलणारी माणसं पाहिजेत, ऐकून घेणारी माणसं पाहिजेत. असं चिक्कार व्हॉलंटिअरिंग मी 3-4 वर्ष केलं. आता कोव्हिडमध्ये तर भरपूर अ, म्हणजे मेंटल हेल्थ खूप डिस्टर्ब झाली खूप लोकांची. तर ते करायला लागले आणि त्याच्यानंतर मग असं लक्षात नाही मला ही फील्ड खूप आवडते. म्हणजे आताही माझं पाळणं घर आहे, मुलं आहेत, सगळं आहे. अरे पण वा. मला हम्म. ही सपोर्ट सपोर्ट करणं किंवा आपल्यामध्ये त्या कॅपॅसिटीज, केपेबिलिटीज असणं, की मी करू शकते. किमान मला समोरचा माणूस काय म्हणतोय ते कळतं. मी असं नाही म्हणत, की हम्म. मी लाईफ चेंजिंग काही करते. पण तो एखादा डिस्ट्रेस मधला आला, काही बोलला, की कळतं. मग ते त्यामुळे इंटरेस्ट जास्त मग सायकॉलॉजी डेव्हलप झाला. मग रिसर्चमध्ये डेव्हलप झाला. मग आता माझं दुसरं पोस्ट ग्रॅज्युएशन संपत आलं, जे सायकॉलॉजीमध्ये आहे. ते मी काउन्सिलिंग सायकॉलॉजी मेजर केलं. कारण असेसमेंट टेस्टिंग पेक्षा मला बोलणं, व्यक्त होणं हे इंटरॅक्टिव्ह जे होतं त्याच्यामध्ये जास्त सो तसंच तुझं. कारण सोशली ऍक्टिव्ह राहायचं म्हणजे मुळात हो, दुसऱ्याशी कनेक्ट होता आलं पाहिजे. अगदी तिराहित व्यक्तीशी तुम्हाला सहज कनेक्ट होता आलं पाहिजे आणि म्हणजे हा गुण तुझ्यामध्ये होता, तो तुला जाणवला की आपल्यामध्ये आहे. त्या पाळणाघरामुळे तुला ती राइट. गोष्ट लक्षात आली. करेक्ट. पाळणाघरामध्ये साधारण तुझ्याकडे किती वयाची मुलं असतात? अगदी न्यूबॉर्न पासून माझ्याकडे सगळ्यात छोटं 4 महिन्याचं होतं. म्हणजे आता अरे. ती मुलं मोठी झाली आहेत. पण 4 महिने, 5 महिने कारण नॉर्मली 6 महिन्याचं जॉइनिंग असतं समजा जॉब. आता एक हम्म. हम्म. मुलगी शाळेत होती, एक बँकेत होती. 6 महिन्याला जॉइनिंग होतं. त्यामुळे 4-5 महिन्यांनी ते सुरू करतात बेबीज ठेवायला आणि पुण्यात इतके न्यूबॉर्नला बघणारी खूप कोणी नव्हते. ना. नाहीयेत म्हणजे दादर-अजुरी. आहेत ती पाळणाघरं सगळी 1.5 वर्षाच्या पुढे आहेत. 1.5 वर्ष, 2 हम्म. वर्ष अशी. पण न्यूबॉर्नना कोणी बघत नव्हतं. डे नाईट कोणी बघत नव्हतं. त्यामुळे ते पण माझा एक थोडा प्लस पॉइंट होता. कारण टुरिंग आलं, काही सिंगल मदर्स होत्या, गावाला जायचं झालं, तर ती मुलं माझ्याकडे राहतात. तर अच्छा. तो एक त्यांना हे होता. तिसरा होता मी क्लॉकर बेसिसवरती ठेवायचे. म्हणजे काय होतं नाती सुद्धा नवरा-बायकोची जपताना माझ्या असं लक्षात आलं होतं, की मूल झालं ना, की वेळ मिळत नाही दोघांना एकमेकांसाठी हम्म. आणि सगळं त्या मुलाच्या भोवती जग फिरत असतं. मग मी मुलींना म्हणायची, "तुम्हाला पिक्चरला जायचं ना, तुम्ही सरळ पिक्चरला जा. तुम्ही 4 तास त्याला ठेवून जा. अर्धा तास आधी सोडायचे, अर्धा तास नंतर तुम्ही नीट जेवून तो महिन्यातनं एकदा का होईना ते वेळ एकमेकांसाठी देणं ॲट जे लोकं एकटे राहत होते त्यांच्यासाठी खूप अवघड होतं, की हम्म. 3-4 तास त्याकडे बाळ आणि निश्चिंत म्हणजे काही त्यांना काळजीच नाही. कारण ही मुलं इथे छान मजा करायची. त्यामुळे ते जास्त नातं घट्ट होत गेलं. पालकांबरोबरचं पण घट्ट होत गेलं. नुसत्या मुलांना समजून घेणं नको ते. हम्म. कारण व्हायचं गं खूपदा त्यांना स्ट्रेसेस यायचे ना, अक्षरशः डोळ्यात पाणी यायचं, की "नाही मला कळत आहे काय करू?" असं. असं होतं. मुलं लहान असताना होतं. होत. त्यामुळे तो कनेक्ट वाढत गेला छान जास्त. पण मग हे तर मला अजूनच खूप डिफिकल्ट वाटतंय, की पाळणाघर सांभाळून
आजही तुझं पाळणाघर चालू आहे आणि आजही तू सोशली एवढी ऍक्टिव्ह आहेस, म्हणजे इतक्या सगळ्या गोष्टी करत असतेस आणि सगळीचकडे आपल्याला 100% द्यायचं असतं. मग ते ही तर कसरत अजून जास्त मोठी वाटते. तर ही कशी काय सांगतेस? म्हणजे जमली बाबा. पाणी करणं आणि सोशल कारण मुलं आहे, तुझ्याकडे लहान मुलं आहेत आणि त्यांना पूर्ण वेळ द्यायला लागतो. अर्थात जो आणि तू इतक्या मनापासून करतेस, की हो, आई-वडिलांची हो. जागा तू घेतेस. तेवढ्या पिरियडमध्ये त्या मुलांना त्यांच्या आई-वडिलांची अजिबात आठवण येत नाही किंवा आई-वडिलांना पण पूर्ण माइंड ऑफ पीस मिळतं, की हो. हे मूल आपलं व्यवस्थित आहे. असं असताना ह्या सगळ्यातून तुला तू हे कसं बॅलन्स हा बॅलन्स मला खूप महत्वाचा वाटतो. हं, हं. झाला खरं काय माहिती. कारण त्याच काळात अभ्यास चालू होता. त्याच काळात माझ्या परीक्षा. स्टाफ माझ्याकडे ज्या दोघी जणी होत्या त्या चांगल्या होत्या खूप. आणि नवरा सुद्धा खरंच या बाबतीत म्हणजे एखादं मूल माझ्याकडे राहायला असलं तरी ही वुल्ड नेव्हर माइंड. हं. एक एक माझी पोलीस पालक आहे. पहाटे 5:00ला बिचारीला ड्युटी लागली इलेक्शनची वगैरे तर ती 5:00ला मुलाला झोपेत सोडून जायची. पण ही अल्सो डिड नाईट. अरे आज कोणी आहे का पिल्लू? मग वी यूज्ड टू एन्जॉय की हां, चला आपण एकत्र आहोत. आणि जमत गेलं मात्र. म्हणजे कसं जमलं हे खरंच माझ्याकडे त्याचं उत्तर नाहीये, की पण ते जमत गेलं. कारण आम्ही खेळत असायचो ना. मला असं वाटतं आपण जे काम करतो, जे आपल्याला आवडत असेल ना, मगाशी मी तुला म्हटलं तसं त्याचा मला स्ट्रेस नाही जाणवू लागत. स्ट्रेस. किंवा हां, त्याच ह्याच्यात समजा लोकबिरादरीची एखादी मीटिंग आहे, एखादा इव्हेंट आला. तर ती मुलं माझ्याकडे मीटिंग्जला यायची आणि ती हं. मुलं आणि ही छोटी म्हणजे माझे व्हॉलंटिअर्स आणि ही छोटी मुलं हे जास्त चांगले मित्र होते. "अरे, आज दादा आला, आज ताई आली." ते खेळत बसायचे. तो आणखीन वेगळा बॉन्ड होता. तो 3 विषय जरी माझ्या डोक्यात असले, म्हणजे हिस्ट्री आहे, सायकॉलॉजी आहे आणि सोशल वर्क आहे. तिन्ही विषयांचं माझं एक्सपोजर मला ह्याच्यात बहुतेक मदत करत गेलं. आणि मॅनेजमेंट जी होती, म्हणजे स्टाफ मॅनेज करणं किंवा एकाच बाईवर अवलंबून न राहणं. हं. मग त्यांच्यात मी हे सांगून ठेवलेलं असायचं, की तुमची ॲडजस्टमेंट आहे हां. तुझी सुट्टी हवी असली तर तिला विचारायचं, तिला हवी असली तर तुला विचारायचं. माझ्यापर्यंत आणायचं नाही. हं. मला इथे कोणीतरी एक पाहिजे. हं. त्यांच्यात मैत्री घडवून आणणं. कारण त्यांच्यात नाही तर मग जेलसी असते परत ना, बरोबर. हं. की ती आहे, ती नाही, ती नाही. तर तो बॅलन्स साधायचा सतत केलेला प्रयत्न. हे सगळं होत गेलं. इव्हन पालकांनी पण मला खूप साथ दिली. म्हणजे माझी परीक्षा असली तर मी सरळ सांगायची, की माझी 8 दिवस परीक्षा आहे. तर ते पण छान कोऑपरेट करायचे. म्हणजे असं नाही की मुलं नव्हती, पण ते कोऑपरेट करायचे. हं. मुलं मग अभ्यासाला आम्ही माझ्या बरोबर बसायची. असं. तर ते होत गेलं. होत गेलं. नाती चांगली असली ना, की हां. कदाचित हे जास्त सोपं. माझं प्रत्येकाशी नातं चांगलं. हं. मुलांशी असू दे, पालकांशी असू दे, स्टाफशी असू दे, माझ्या फॅमिलीशी असू दे, माझ्या व्हॉलंटिअर्सशी असू दे, माझ्या टीमशी असू दे. त्यामुळे अशी आडकाठी ही कशाचीच आली नाही कधी. हं. मला असं वाटतं, की सायकॉलॉजी हे तू खूप नंतर शिकलीस विषय म्हणून. पण हो. सायकॉलॉजी ही तुझ्या रक्तातच आहे. त्याच्यामुळे तुला ती आईकडनं कसं कसं कनेक्ट करायचं किंवा कसं हँडल करायचं किंवा आता घरात तुझ्या 2-3 बिझनेस होते. त्यामुळे ती मॅनेजमेंट तुझ्याकडे तिथून कदाचित आली असेल. असे सगळे वेगवेगळ्या सोर्सेस कडून या सगळ्या गोष्टी तुझ्याकडे आल्या आणि तुझा जो विषय असल्यामुळे मला वाटतं तू ते सगळं ॲब्सॉर्ब करत गेलीस आणि केलं. ते सगळ्या ठिकाणी तुला उपयोग करता आला ह्या गोष्टींचा. तर खूपच छान आणि एक वेगळं व्यक्तिमत्व म्हणता येईल मला. कारण जनरली आपल्याला स्वतःचं सुद्धा एक मूल सांभाळायचं असेल तर माणसं परेशान झालेली असतात. परेशान त्याच्यातून आपण स्वतःचं शिकायचं, सोशल वर्क करायचं, घर, संसार या सगळ्या गोष्टी सांभाळायच्या आणि तेही असं नाही की करायचं म्हणून करायचं. तर आज तू एका हो. लेव्हलवर आहेस, की त्या गोष्टीसाठी तुला ओळखतात लोकं. याचा अर्थ ते काम निश्चितपणे समाजात पण रिकॉग्नाइज झालेली गोष्ट आहे. सो इट्स अ कमांडेबल थिंग. सो काँग्रॅच्युलेशन्स. म्हणजे मला आणि मला कौतुक. खूप प्रेम मिळालं. तू जे म्हणतीयेस त्याचाच एक क्लोजिंग स्टेटमेंट आहे, की मला प्रेम पण खूप मिळालं, की प्रचंड भरभरून सगळे प्रेम करतात किंवा साथ देतात. म्हणजे असं मुद्दाम मध्ये आलंय कोणी वगैरे असं कधी नाही झालेलं. म्हणजे
म्हणजे असं आहे का, की आपण सगळीकडे ऍक्सेप्टेड आहोत आणि सगळं आपल्याला सगळेजण आपलं ऐकतात वगैरे? असंही नव्हतं. असंही विरोध नसतं. होत नाही अशातला भाग नाही. अडथळे येतात, विरोध होतात, सगळं होतं. पण तुम्हाला ती वेळ ती जाऊ द्यायला पाहिजे असते हां, की नाही ठीक आहे चला आपणही प्रोसेसमध्ये आहोत. आपण आजही प्रोसेसमध्येच आहोत. इथून पुढची शिल्प आणखीन वेगळी असेल. पण ते म्हणजे फार त्याला असा काय एखादा म्हणतो मी त्याला असा मी स्वतः आतून पण विरोध नाही केला असं हा त्या गोष्टीला. असा एखादा काही कठीण प्रसंग तुला काही आठवतो का, की अरे तुला प्रश्न पडला की आता मी काय करू किंवा कसं तुला टॅक्टफुली मॅनेज करावं लागली ही गोष्ट, असं कधी काही घडलं? एखादा असा प्रसंग आठवतोय तुला? असे चिक्कार आले ऍक्च्युली. प्रसंग आले, खूप आले. पण मी म्हटलं तसं त्यावेळी नशिबाने लोकं चांगली होती आयुष्यात किंवा अ, माझा स्वतःकडे आणि सिच्युएशनकडे बघण्याचा दृष्टिकोन पण कायम तसा होता, की अ, कधीही मी अशी भयानक टेन्शन आणि एकदम ओव्हर रिएक्ट आणि अशी कधीच होत नव्हतीच. नव्हते. म्हणजे जे आलंय ते बघायचं, चला आलंय का ठीक आहे. कंट्रोल मधलं असेल ते करायचं. बियॉन्ड कंट्रोल असेल ते सोडून द्यायचं. ते सतत कॅल्क्युलेट करत आले. अ, 1-2दा फायनान्शियल स्ट्रेसेस आले जे खूप मोठे होते. पण ते पण होत गेले म्हणजे फॉर अ पिरियड खूप जास्त स्ट्रेस झाला. मग नंतर तो हळू झाला सॉल्व्ह. हं. आणि कोव्हिडमध्ये तर आलाच. कारण कोव्हिडमध्ये फुल्ली फंक्शनिंग खूप मोठं पाळणाघर म्हणजे आज 15 मुलं आहेत आणि उद्या एकही नाही असं झालं होतं, की हं, आता हं. उद्यापासून सगळं बंद. तोही आला. नाही असं नाही. पण तेव्हा पण ऑलरेडी मी मेंटल हेल्थमध्ये शिक्षण घेत होते आणि झालेलं होतं आणि ऑलरेडी म्हणजे टेली काउन्सिलिंग सुरू होतं. त्या काळामध्ये, कोविडच्या काळामध्ये जास्तीत जास्त वेळ मी नवीन गोष्टी शिकण्यात घालवला. असं अखंड ऑनलाईन वेबिनार्स होते. हं. अखंड. कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी सतत होतं. त्याच सुमाराला माझं जे कनेक्टिंग एन-जी-ओचं जे नातं झालं आणि सकाळ आणि कर्वेची जी हेल्पलाईन आहे, सकाळ सोबत बोलूया म्हणून. दोन्ही हेल्पलाईन्सला मी ह्याच काळामध्ये कनेक्ट केलं, की थोडा काळ गेला स्ट्रेसमध्ये, की आता काय, पुढे काय, कसं काय, हे करू. पण जेव्हा आपण फक्त आणि फक्त अडचणीचा विचार करतो, तेव्हा मेंटल ब्लॉकेज येतच. मग मग सोल्युशन दिसत नाही. सोल्युशन. अनफॉर्च्युनेटली दिसत नाही. म्हणजे ते डोळ्यात पाणी आल्यासारखं आहे, की सगळं असं धुसर दिसतं आणि नीट डोळे पुसले, की पुन्हा आपल्याला नॉर्मल दिसतं. ती फेज असते. तर ते हां, मग उभे राहिले, मग काय नाही. मग हे शिकले होते सगळं. मग हे अ, आले दोन्ही चान्सेस, की मी अ, कर्वे आणि सकाळची जी हेल्पलाईन आहे ती पूर्ण वेळ बघायला लागले. आणि तिथून अजून एक तुला हे सांगते मेंटल हेल्थमध्ये काम करण्याचं आहे. आपण इतका डिस्ट्रेस ऐकतो ना, इतका हं. जास्त ऐकतो, की आपलं म्हणजे मुंगीच वाटायला लागते, की अरे काहीच नाही. हे कोव्हिडमध्ये लोकं रस्त्यावर आली आहेत. सर्वस्व संपलंय हे ते आणि आपण थँकफुल काय होतो डोक्यावर छप्पर आहे, 2 वेळचं खायला मिळते. आपलं काही काय वाईट काहीच नाही झालं ते. थोडीशी बरोबर. गैरसोय झाली खरं बघायचं तर. थोडीशी गैरसोय, की हां, अगदी जे प्रचंड होतं ते थोडं कमी झालं. हं. पण त्या मानाने काहीच नाही. मग हे जाणवायला लागलं, की नाही. अजून एक खूप महत्त्वाचा मुद्दा मला जाणवायला लागला, की शारीरिक जर काही आजार असला किंवा अपंगत्व असू दे म्हणा, ते अर्थात आपल्या हातात नसतं. पण शारीरिक काही इजा झाली ना, तर ती किमान आपण त्याला काहीतरी पर्याय आहे, काहीतरी आपण मॅनेज करू शकतो, कसं तरी करून उभं राहू शकतो. तुमच्याकडे मेंटल स्ट्रेंथ असणं, हं. हे खूप जास्त प्लस आहे. की नाही आपण मेंटली स्ट्रॉंग आहोत, आपण काम करतोय, करू शकतोय किंवा जिथे मला मदतीची गरज असं नाही झालं, की मला कधीच मदतीची गरज नाही वाटली. तर ते रिअलाईज होणं, की नाही आपल्याला मदतीची गरज आहे आणि हं. आपल्याला कोणाशी तरी बोलायला पाहिजे. एखाद दुसऱ्या प्रसंगाला मलाही वाटलं. फक्त काय होतं, की माझ्या मैत्रिणीच काउन्सिलर होत्या. मी इथून काउन्सिलरकडे जायची वेळ नाही आली, कारण मैत्रीण काउन्सिलर असते. पण म्हणजे मला काउन्सिलिंग लागलं नाही असं नाही. तर येऊ शकते आणि त्याच्यात काही कमीपणा नाही, की काउन्सिलरकडे जावं लागतं. हा काही अजिबात कमीपणा नाही. त्यामुळे तोही मी मान्य केला. चला नाही आपलं काही डोकं चालत नाही. आपण कोणाला विचारावं. आणि मेंटल हेल्थमध्ये काम करण्याला सुरुवात झाल्यापासनं जास्त पर्सनॅलिटीमध्ये जास्त पॉझिटिव्हिटी आली आहे. पॉझिटिव्हिटी हा पण परत मी शब्द नाही वापरत. रॅशनल अप्रोच बघायला म्हणजे गोष्ट आहे तशी दिसायला लागली. मला हवी तशी, लोकं म्हणतात तशी, तसं नाही. नाही. जे आहे ते तसं दिसायला लागलं.
आणि अजून एक संस्था आहे ज्याच्याशी मी अटॅच्ड आहे, ध्यास अभ्यास गट म्हणून. तिथे बौद्धिक डेव्हलपमेंट, आपण इमोशनल, सोशल, सगळी फार अफाट झाली, फारच. तो सततचा, आम्ही दर आठवड्याला भेटतो, कारण दर शनिवारी असतं. तर ते म्हणजे पॉलिशिंगच आहे. आठवड्यानी होतं तसं. त्यामुळे तो एक महत्वाचा मुद्दा आहे. आता तू कर्वे इन्स्टिट्यूट मध्ये मेंटल हेल्थ काउन्सिलर म्हणून काम हां, करतेस म्हणजे ह्या हेल्पलाईन करते. हो, हो. ह्या हेल्पलाईन. आणि ही ज्या हेल्पलाईन असतात आणि त्यांच्यात म्हणजे कशा अनेक प्रकारचे लोक भेटत असतील किंवा हो, आपले प्रॉब्लेम घेऊन सांगत असतील, तर हे काम कसं चालतं? म्हणजे तुमची लाईन, हेल्पलाईन ही 24/7 असते का कसं हो, असतं? 24/7. हो. ही जी हेल्पलाईन आहे कर्वे इन्स्टिट्यूट आणि सकाळचा दोघांचा मिळून तो टुगेदर एक प्रोजेक्ट आहे. तर त्याच्यामध्ये 24 तास हेल्पलाईन आहे आणि 10 ते 12 काउन्सिलर्स आहेत. आणि हं, आम्ही शिफ्टमध्ये असतो. 4-4 तासाच्या शिफ्टमध्ये. त्याचं एंटायर कोऑर्डिनेशन माझ्याकडे आहे, पण माझ्याबरोबर काउन्सिलर्स आहेत. हं, 10-12 लोकांची टीम आहे. तर कॉल्स तू म्हणतेस तशी एकतर ऑल ओव्हर महाराष्ट्र आणि बाहेरनं पण येतात बऱ्याचदा. आणि हं. केव्हाही येतात, सकाळी, रात्री, मध्यरात्री, असे कुठलेही कुठल्याही प्रकारच्या डिस्ट्रेसचे पण येतात. अच्छा. कुठल्याही प्रकारच्या. म्हणजे आमच्या घरी आज सकाळ पेपर आला नाही पासून ते मला आता जगावसंच वाटत नाहीये. ह्या इंटेन्सिटी पर्यंतचे सगळे कॉल्स असतात. त्यामुळे म्हणजे काही वेळेला वाटतं, अरे आम्ही करण्यासारखं काही नाही आहे ह्याच्यामध्ये. तरीही तितक्याच शांतपणे बोलावं लागतं. आणि कधी-कधी दिसत असतं, की नाही, या व्यक्तीला ना इमिडिएटली मदतीची गरज आहे. हं, तर तिथेही आपल्याकडे रिसोर्सेस असतात. लगेच आम्ही नंबर देतो किंवा आमच्याचकडे सायकॉलॉजिस्ट, सायकोथेरपिस्ट, सायकियाट्रिस्ट हे सगळे विथिन द ग्रुप आहेत. तर लगेच आपण त्यांना रेफर करतो, बोलायला सांगतो. आणि खूप जणांमध्ये फरक पडलाय. म्हणजे एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सीच्या मुलांचे फोन आले आहेत. हं. हाउसवाईफचे फोन आले आहेत. सीनियर सिटिझन्सचे फोन आले आहेत. पुरुषांचे खूप फोन आहेत. म्हणजे पुरुषांचे फोन, तुला आश्चर्य वाटेल, 60-65% फोन पुरुषांचे. म्हणजे आपल्याला वाटतं की बायका दबलेल्या आहेत आणि आपल्याला वाटतं टक्केवारीने असेल, म्हणजे मी अजिबात कुठलंही मोठं स्टेटमेंट आता करत नाहीये. टक्केवारीने असेलही, पण कदाचित त्याच्यामध्ये एक असं पण आहे की बायका कुठेतरी मोकळेपणाने बोलतात. बरोबर. पुरुष बोलतच नाही. बोलत नाही. आणि कोणाही पुढे बोलायचं, तो कदाचित काय असतो डोक्यात हे माहिती नाही. कारण ऑफिसमध्ये पॉलिटिकल वातावरण असतं. बायकोशी बोलावं, तिचे वेगळे चॅलेंजेस, पालकांशी बोलावे तिचे, मित्रांमध्ये कदाचित ते थोडं, तर ते कदाचित बोलतच नाहीत. आणि ते डोळे ढसाढसा रडणारे पुरुष फोनवर आहेत, की ज्यांना डिस्ट्रेस सहन नाही होत. मी हं. सांगू कोणाला? हे बायकोला सांगू शकत नाही, मुलांना सांगू शकत नाही. आई-बाबा म्हातारे, ते फोन खूप आले. खूप जास्त. स्पेस कमी झाली कोव्हिडच्या काळात, ते फोन खूप आले. म्हणजे पार्किंगमध्ये जाऊन बोलायचे. आणि काही फोन झाला, कट झाला, हे झालं, तर म्हणे, "परत करू नका, मी आता वरती चालले." असं पण होत होतं. म्हणजे सगळी जी माणसं सतत घरात असायची ना, डोक्याला डोकी हं. लावून. खूप चॅलेंजेस, खूप वेगवेगळे. मुलांचे स्ट्रेसेस. म्हणजे सगळ्यात कौतुकास्पद ह्या कोव्हिडच्या काळात असतील तर ती म्हातारी माणसं आणि शाळा कॉलेजची मुलं आहेत. जे पटकन अडॅप्ट झाली ऑनलाईनला, पण ते अजिबात ऑनलाईन एन्जॉय करत नाहीत. ते फ्रेंड्स मिस करतायत, ते कॉलेज मिस करतायत. त्यांना हं. बाहेर पडायचंय, ते सतत आई-बाबांसमोर त्यांना नाही बसायचंय. किंवा अगदी छोटी जी ही मुलं माझ्याकडे येतायत, 2 आणि 3 वर्षाची, ज्यांना कळतच नाही, अरे बाहेर का नाही जायचं? ज्यांना कळतच नाही. असं का नाही करायचं? सारखे हातच का धुवायचे? हात-पाय का, आतापर्यंत तर आम्ही मातीत खेळत होतो. हं. तर ते असे छान-छान खूप वेगळे-वेगळे अनुभव आहेत. आणि जी दुसरी हेल्पलाईन आहे सुसाईड प्रिव्हेन्शनची, तर ते काम पुन्हा कंप्लीटली वेगळं. म्हणजे इथे ह्या हेल्पलाईनला कसं आम्हाला समोरनं फोन येतो. पण कनेक्टिंगची जी हेल्पलाईन आहे ज्याच्यावर मी काम करते, त्याला सुसाईड सर्व्हायव्हर सपोर्ट प्रोग्राम म्हणतात, एस-एस-पी. हं. ओके. तर ह्याच्यामध्ये ना आत्महत्या खूप जवळनं अनुभवलेल्या व्यक्तींशी आम्ही बोलतो. म्हणजे आयदर कोणी प्रयत्न केला असेल, वाचले असतील, किंवा जवळच्या कोणी आत्महत्या केली असेल, मित्र आहे, फॅमिली आहे.
किंवा काही प्रोफेशन्स आहेत जसे पोलीस आहेत, हॉस्पिटल्स आहेत, सारखा मृत्यू पाहिला जातो, सारखी आत्महत्या पाहिली जाते. हम्म. तर त्याचा त्यांच्यावर परिणाम काही ना काहीतरी कुठेतरी इमोशनल मेंटल झालेलाच असतो किंवा बऱ्याचदा हम्म. दिसतो. तर त्यांचे कनेक्टिंगच्या टायअप असल्यामुळे हॉस्पिटल्स आणि पोलीस स्टेशन्स मधनं त्यांचे नंबर मिळतात. त्यांना आम्ही स्वतः कॉल करतो अच्छा. आणि तिथे मात्र डिनायल असतं, कारण झालेला प्रसंग परत बोलायचा नसतो खूप लोकांना. ते जाऊ दे आता, ते गुंडाळून हम्म. ठेवतात. पण इथे कनेक्टिंगची आयडिओलॉजी अशी आहे, की जर आपण त्याच्याबद्दल ऐकलं, ते जर कोणापुढे एक्सप्रेस झाले, तर कदाचित त्यांना त्याची मदत होऊ शकते. तर तो आम्ही इमोशनल सपोर्ट द्यायचा प्रयत्न करतो. म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं काय, ज्याच्या मनात सुसायडल थॉट्स येतात, आपण प्रयत्नच करू शकतो. आपण काहीच एन्शुअर करू शकत नाही. हम्म. पण हा प्रयत्न आहे. अशा 2 प्रकारचे सपोर्ट्सवरती मी आहे. इकडे काम करते. मला एक सांग की हे जे मेंटल हेल्थ सपोर्टची जी तुमची हेल्पलाईन आहे, तर ही हेल्पलाईन लोकांपर्यंत कशी पोहोचते? म्हणजे तुम्ही हे अशा प्रकारे आपल्याला हेल्पलाईन मिळू शकते किंवा हे हे लोकांना तुम्ही कशा प्रकारे सांगता? पण त्याचाही प्रचार होणं जरुरीच आहे ना, की कोणाला कसं समजतं की ही सर्व्हिस आपल्याकडे अवेलेबल आहे आणि इथे कोणीही कधीही जाऊन फोन करू शकतं. तर ह्यासाठी तुम्ही म्हणजे लोकांपर्यंत कसे पोहोचता हा तुमचा प्रोग्राम घेऊन? हो. सकाळचा तर ऑफकोर्स न्यूजपेपर मधनच जास्त जातो. म्हणजे कारण वाचक वर्ग खूप मोठा आहे. हं. आणि काही वेळेला काही कॉन्फरन्सेस असतात, काही मीटिंग्स असतात त्याच्यात किंवा मेंटल हेल्थ फोरमवरती काही कार्यक्रम असले, तर त्याच्यात सगळ्यांना माहिती असतं, की अशी आहे हेल्पलाईन. आणि कनेक्टिंगचा वेगळा एक व्हर्टिकल आहे. जसं आम्ही एस-एस-पी करतोय तसा वेगळा अवेअरनेसचा एक व्हर्टिकल आहे. जे शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये जाऊन ही माहिती देतात. पण आणि हं. तुझ्यासारखे प्रोग्राम्स आहेत, की जे लोकांपर्यंत, कारण पोहोचेल. आपण लोकांपर्यंत पोहोचायला हवं आहे. सकाळचं एस्पेशली मी म्हणते, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सकाळ जातो. त्यामुळे तुला फोन कुठूनही येऊ शकतो, अक्षरशः कुठूनही. ओके. गावाखेड्यांमधनं आहेत. आपल्याकडे मेंटल हेल्थ हा ना अजूनही फक्त शहरापुरता राहिलेला विषय आहे. हं. म्हणजे इथेही स्टिग्मा आहेत. हो. इथेही काही ओपनली लगेच काही कोणी काउन्सिलरकडे जात नाही किंवा लगेच सायकियाट्रिस्टच्या गोळ्या म्हटल्यावर लगेचच मग त्याचा हो. साइड इफेक्ट. हे शहरात तर आहेच. इतर ठिकाणी सोयी कमी आहेत. त्यामुळे त्यांना हं. कळत नाही, की मग मग तालुक्याच्या ठिकाणी जा, मग कुठेतरी आणखीन जा, मग कुणाला दाखवू, काय दाखवू. अशा लोकांना फोनवर खूप आधार. कारण हं. आम्ही त्यांच्याशी बोलताना म्हणतो, की जवळचं गव्हर्नमेंट हॉस्पिटल कुठलं आहे, ते आपण शोधून काढू किंवा मी स्वतः ते शोधून काढणार. आमचे काउन्सिलर्स बोलणार, की हा नंबर तुम्ही बारामतीच्या जवळ आहात का? मग तिकडे जा. ते त्यांना गाईड करणं किंवा कधी-कधी नुसतीच नवरा-बायकोच्या मधली, सासू-सुनांच्या मधली भांडणं आहेत. तर ती तर आपण 2-4 फोन ऐकले तरी त्या बऱ्याच शांत होतात. की नाही, नॉर्मल. थोडंसं तुम्ही ऐका, थोडंसं तुम्ही सगळ्यांना काही मेंटल हेल्थ इश्यू असतो असं नाही. 60-70% संवादाने खरंच ओपन होतात. म्हणून हं. मगाशी म्हटलं तसं कम्युनिकेशन, तोंड उघडून आपल्याकडे आपण बोलतच नाही, की मला काय हवंय. बरोबर. 20-20 वर्ष नवरा-बायको नात्यात असतात, पण एकमेकांना ओळखत नाहीत. कित्येक नवरा-बायको. तिला काय आवडतं, त्याला काय आवडतं, कित्येकांना माहिती. हं. हा संवाद मोकळा करून देणं खूप गरजेचं आहे. ते जरी आपण एज्युकेट करत राहिलो ना, की अरे मोकळेपणाने बोला, एकमेकांशी बोला. एका आजोबांचा स्ट्रेसमध्ये फोन येतो, की मला काय करावं सुचत नाहीये. कसा मार्ग काढू नये. म्हणलं कोण-कोण राहता? आपले पत्नी आहे, मुलगा आहे, सून आहे. आणि जो प्रॉब्लेम आजोबा बोलतायत तो खरं म्हणजे तो कुटुंबाचा आहे. मग मी त्यांना सजेस्ट केलं, की म्हटलं तुम्ही एकटेच काय आजोबा म्हणून ह्याच्यात विचार करता? कुणाशी बोलू नाही का शकत? नाही म्हणे काय आता बोलायचं? म्हटलं प्रयत्न करा. हा प्रश्न चौघांचा आहे. तुम्ही उलट जर सगळ्यांना म्हणलात, की चला आपण चौघं मिळून बसून ठरवून काहीतरी बोलूयात तरी. तुमचं मत काय विचारा. कदाचित मार्ग निघेल. तर ते असे म्हणजे त्यांना ती पॉसिबिलिटी दिसायला लागली, की हो मी खरं म्हणजे बोलायला हरकत नाही. हं. मग तेवढं फक्त त्यांना इनिशिएट केलं, तरी कधी-कधी हेल्प होईल, कधी-कधी नाही होणार. हं. बरोबर. मला सांग की मेंटल हेल्थ काउन्सिलर हे म्हणजे आता हे तर फोनवरून किंवा हेल्पलाईन एक इनिशिएटिव्ह लेव्हलवरती असं आहे. पण ज्यांना खरोखरी मेंटल हेल्थची गरज आहे म्हणजे एका
कोर्सची गरज आहे किंवा त्याच्यातून पूर्णपणे बाहेर यायचं आहे, तर त्यांना तुम्ही गाईड करता किंवा मग त्यांना असं काही प्रिस्क्रिप्शन म्हणजे तुम्हाला प्रिस्क्रिप्शन देण्याचा पण राईट असतो का? नाही, याला आपण ऍक्च्युली मल्टीडिसिप्लिनरी टीम म्हणतो मेंटल हेल्थमध्ये. तर अच्छा. मल्टीडिसिप्लिनरी टीममध्ये प्रत्येकाचं एक ठराविक काम आहे. म्हणजे हां. समजा आता काउन्सिलरकडे एखादी व्यक्ती गेली, की मला खूप अपसेट वाटतंय आणि डे टू डे कामामध्ये वगैरे परिणाम होतो आहे. कधी-कधी आता कशी गंमत असते बघ, लो मूड आणि डिप्रेशनमध्ये लोकं जो अगदी कोणीही हल्ली शब्द वापरतो, की मला डिप्रेशन आलंय, डिप्रेशन आलंय. डिप्रेशन तसं नाहीये. हां, क्लिनिकल डिप्रेशन वेगळं आहे. त्याचे सिम्प्टम्स वेगळे आहेत. त्याची तीव्रता वेगळी आहे. हे काम काउन्सिलर करू शकतो, की आलेली व्यक्ती संवादाने किंवा आणखी काही मार्गाने, काही थेरपीजनी त्यांना बरं वाटू शकतं का? हा हं. प्रयत्न करता येईल. ते जर मोकळेपणाने बोलत असले, तर तिथे आशा वर्करसारखं काम आहे असं मला वाटतं, की डायग्नोज बिटवीन नॉर्मल आणि एबनॉर्मल. हं, की हं. तेवढं ट्रेनिंग काउन्सिलरला असतं, की नाही ह्याच्या पुढे जाऊन काहीतरी टेस्ट वगैरे करायला पाहिजेत का? किंवा हं. ह्याच्या पुढे जाऊन ह्यांना औषधाची गरज लागेल का? तर क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट असतात, ज्याकडे म्हणजे काउन्सिलर आणि काउन्सिलिंग सायकॉलॉजिस्ट हे इतपत नक्कीच बोलू शकतात आणि थेरपीज देऊ शकतात. काही-काही थेरपीज विचारांवर काम करतात, काही भावनांवर काम करतात. तर त्या हं. थेरपीजनी नुसत्या लोकांना जशी आपण फिजिओ घेतो बघ, एखादा हं, तुझा हं. पाय हे झाला असेल, तर फिजिओथेरपीनी बरं वाटतं, की औषध हं. घ्यायची गरज आहे का? तर नाही. हं. ठराविक व्यायाम तसंच अ, काउन्सिलिंग सायकॉलॉजिस्ट आणि काउन्सिलर तुम्हाला होमवर्क देतील. हे हं. लिहून काढ, ते लिहून काढ, एक 15 दिवसांनी बघू, 8 दिवसांनी बघू. अच्छा. काही दिवसांनी जर ती तीव्रता तशीच आहे, त्रास तसाच आहे, काहीच फरक पडत नाही वाटलं, तर मग क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट काही टेस्ट आहेत, काही असेसमेंट्स आहेत, त्या करतात. किंवा एखाद्याला खरंचच औषध काही कंडिशन्सच आहेत, मेंटल हेल्थ कंडिशन्स आहेत. हं. सिझोफ्रेनिया आहे, डिप्रेशन आहे, फॉर दॅट मॅटर ॲडिक्शन आहे, सबस्टन्स हं. यूज आहे, अब्यूज. ह्या कंडिशन्स आहेत. ह्याला मेडिकेअर ट्रीटमेंट शिवाय काही पर्याय नाही. पण हं. त्याही मध्ये नुसती औषधं घेऊन फरक नाही पडत. हां. म्हणजे औषधं घेऊन एखाद्याला बरं वाटतं. डिप्रेस्ड व्यक्तीचा मूड थोडासा एलिव्हेट होईल. पण हं. पुन्हा मी भावना विचारांवर काम कसं करायचं? ते तुम्हाला सायकोथेरपिस्टच सांगू शकतो. हो. हां, म्हणजे मोडलेला पाय ऑपरेशन कोण करणार? डॉक्टर करणार. ते सायकियाट्रिस्ट समजा आपण मनाचे आपण सायकियाट्रिस्ट म्हणू. सायकल. प्लास्टर घालतील, हाड जोडतील. ते काम ते सगळं करतात. ऑपरेशन झालंय, हाड जुळलं आहे. पण तेवढ्या काळातली पायातली ताकद कमी झाली. हं. ती ताकद पुन्हा तुला मिळवायची असेल, तर तुला फिजिओथेरपी करावी. फिजिओची. बरोबर. हां, एक्झॅक्टली तसंच तुला औषधाच्या बरोबरीने थेरपीची गरज असते. हं. औषधाच्या बरोबरीने काउन्सिलिंगची गरज असते. आणि खूप मोठा रोल मला तर इनफॅक्ट असं वाटतं कधी-कधी, की पेशंट आणि डॉक्टर आणि काउन्सिलर किंवा सायकॉलॉजिस्ट पेक्षाही मोठा रोल कोणी प्ले करत असेल, तर ते फॅमिली फॅमिली एंड फ्रेंड्स. तर किती पेशंटला घरनं सपोर्ट आहे, किती हं. साथ आहे, त्याच्या गोळ्या औषधं कोण बघतं आहे, त्याचं वातावरण कोण बघतं आहे. तर हे सगळं आणि बऱ्याच केसेसमध्ये तेच कारण असू शकतात त्यांच्या हं. डिस्टर्बन्सचा. तर ज्या ज्या व्यक्तीला छान फॅमिली सपोर्ट आहे, फ्रेंड्सचा सपोर्ट आहे, कुठल्यातरी पार्टनरचा सपोर्ट, ती ह्यातनं अगं फार भरभर बाहेर येऊ शकते. बरोबर. जिला असा सपोर्ट नाही, तिला स्वतःला स्ट्रॉंग करण्यामध्ये आपल्याला वेळ जातो. त्याच्यावर काम हं. करावं. पण काम करावं लागतं ना, भावनांवर काम करावं लागतं, विचारावर बरोबर. करावं लागतं. त्याला वेळ लागतो आणि हे क्रोसिन घेतली आणि डोकं थांबलं असे हे इश्यूज नाहीयेत. हं. बरोबर. त्याला वेळ लागतो. मग आपण जे अगदी सायकियाट्रिस्ट सुद्धा जे औषधं देतात किंवा ट्रीटमेंट देतात, तेही म्हणतात, की "अरे, तू थेरपी सेशन्स पण घे. काउन्सिलरशी हं. बोलत राहा." कारण हे दोन्ही इक्वली हातात हात घालून जाणं गरजेचं आहे. बरोबर. आणि ते मग त्याच्यात बऱ्याच मग कधी ॲडमिट करायची वेळ तर ते आहे, सायकियाट्रिक सोशल वर्कर्स आहेत. हे पुन्हा वेगवेगळ्या हे अजून डीपर हे आहेत. पण अगदी ढोबळ तुला सांगायचं तर काउन्सिलर नंतर सायकॉलॉजी जिथे टेस्टिंग आणि असेसमेंट होते आणि ज्यांना त्यानेही फरक पडत नाही तिथे सायकियाट्रिस्ट. जे ते डॉक्टर्स असतात आणि मेडिसिन प्रिस्क्राईब करण्याचं फक्त त्यांना हक्क आहे. हं. तर तेच देऊ शकतात. असं ते दोघं-तिघं आपल्याला त्याच्यामध्ये मला एक असा प्रश्न पडतो, की ज्यावेळेला डॉक्टर्स बनतात किंवा जे सर्जन असतात, डॉक्टर्स असतात, तर त्यांच्या
जे एज्युकेशन आहे ह्याच्यामध्ये एक त्यांना अशा प्रकारचं ट्रेनिंग असतं की तुम्ही तुमच्या त्या पेशंटशी इमोशनली कनेक्ट नाही व्हायचं. तो पेशंटला तुम्हाला फक्त ट्रीटमेंट करायची असते. सो त्या प्रकारे ते काम करत असतात. आता हा जो सायकोलॉजी हा विषय असा आहे की हा इमोशनल आहे. तुम्ही भावनांशीच बोलता आणि जिथपर्यंत तुम्ही स्वतः त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होऊन किंवा ते समजून घेऊन बोलत नाही, तोपर्यंत तुम्ही त्यांचाही प्रॉब्लेम सॉर्ट आउट करू शकत नाही. तर मग ऍज अ सायकोलॉजिस्ट म्हणून तुला स्वतःला इमोशनली स्ट्रॉंग ठेवणं फार जरुरीचं आहे किंवा तू स्वतःला ह्यापासून डिटॅच कशी काय ठेवू शकतेस की मला त्याचा प्रॉब्लेम सॉर्ट आउट करायचंय पण त्याच्या प्रॉब्लेम मध्ये घुसायचं नाही. तर त्याच्यासाठी स्वतःसाठी हे हो. हे सुरुवातीला खूप जड जातं. म्हणजे ट्रेनिंग पार्ट असताना पण आम्हाला पण जेव्हा लक्षणं शिकवायचे एखाद्या हा. रोगाची किंवा तेव्हा आमचे प्रोफेसर्स पण असं सांगायचे, लगेच लोकं तपासायला लागू नका. म्हणजे ह्याला हे होतंय, ह्याला ते होतंय, मला हे होतंय. हां, की हां, असा हा सारखा हात दुखतो म्हणजे याला ओसीडी आहे. तर लगेच जम्पिंग टू कन्क्लुजन्स किंवा हे सुरुवातीत जसं तू म्हणतेस, की भावना माझ्याकडे अ, मी मी ज्या बॅकग्राऊंड मधली होती ना, तर समोरचा माणूस रडायला लागला, की मी त्याला बघून मी रडायला लागले. इतकं इतकं सेन्सिटिव्ह, की अरे मला रडू येत नाहीये, पण ती रडतीये म्हणून मी रडतेय. असं होण्याची शक्यता. ते सुरुवातीच्या काळात आपल्याला असं वाटतं, बापरे! एवढा स्ट्रेस. एखादी केस डोक्यात राहते, एखादी केस महिनोन महिने आपण विसरू शकत नाही. असं अगदी आधी व्हायचं. पण फॉर्च्युनेटली हा सुद्धा ट्रेनिंगचा पार्ट आहे, की आपण कसं त्याला सगळं समजून घ्यायचं आहे, त्याचं पेन समजून घ्यायचं आहे, सगळं आहे. पण तरी स्वतःला कसं बाजूला ठेवायचंय, हा पूर्णपणे ट्रेनिंगचा, माझ्या स्वतःच्या ग्रास्पिंगचा आणि माझ्या अवेअरनेसचा हा भाग आहे, की बरेचसे टेक्निक्स आम्ही स्वतःला आणि सेल्फ केअर हा मेंटल हेल्थ मधला सगळ्यात मोठा पॉइंट. आम्ही जर सेल्फ केअर नाही घेतली, तर हे सगळे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. बरोबर. त्यामुळे सेल्फ केअर ही खूप महत्वाची आहे. म्हणजे आता अगदी थोडक्यात सांगायचं तर उद्या समजा तुझ्याकडे एखादी मैत्रीण कोणी प्रॉब्लेम सांगायला आली, तर तू काय करशील? तू समजून घेशील, है ना? ती तुला खूप प्रॉब्लेम्स सांगतेय तर तू काय करशील? तसे आधी तिचं ऐकून घेईन. जेवढं मला हं. समजतं ते मी तिला काहीतरी त्याच्यातला पॉइंट सांगायचा प्रयत्न करेन. दुसरा पर्स्पेक्टिव्ह दाखवायचा प्रयत्न करेन, की हा अँगलनी पण विचार करून बघ वगैरे. आणि तिला शांत करायचा प्रयत्न करेन किंवा रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करेन माझ्याकडून. पण असं होऊ शकतं, की ती गेल्यानंतर तिचे विचार माझ्या डोक्यामध्ये सतत राहतील. येऊच शकतं. तर आपण काय करतो, आपण एम्पथाइज दुसऱ्याला खूप म्हणजे लवकर करतो, की मी तिचं दुःख समजून घेऊ शकते. मी हां. तिला त्या खांद्यावर हात टाकू शकते, तिला मिठी मारू शकते. पण मी स्वतःचं कधीच ऐकत नाही. हं. आता तू जर इमॅजिन कर, की शर्मिलाशी बोलतीये, की मला या गोष्टीचा त्रास होतोय, असं होतंय, तसं होतंय. तर तू स्वतःला इतकं गृहीत धरलेलं असतंस, की ह्यात काय रडत बसण्यासारखं? ह्याच्यात काय ते वाईट वाटण्यासारखं? ही ना तिला असंच वाटतं. हे आपण बरोबर. हार्श असतो स्वतःवर. खूप हं. जास्त हार्श असतो. आपण सेल्फ केअर हा आपल्याकडे ना शिकवली जाते, ना आपण करतो. मुद्दामहून तू हं. म्हणतेस तसं पाऊण तास एक केस घेतल्यावर लगेच पाऊण तास दुसरी केस, लगेच पाऊण तास तिसरी केस. आपण ह्युमन आहोत. आपण एक्स-रे मशीन नाही आहोत, की एक झालं की एक, एक झालं की एक. हं. तर त्यावेळी लागणारा ब्रेक, त्यावेळी मला जे आवडतं ते मी करणं. हां, हं. त्यावेळी मला मला आवडणाऱ्या खूप गोष्टी आहेत. मी त्या सगळ्या ब्रेक्समधनं करते. म्हणजे माझी मेंटल हेल्थ नीट ठेवणं हे पहिलं माझं काम आहे. बरोबर. हां, आपण ह्याच्यात बघतो तसं एअरप्लेनमध्ये बघतो तसं. ऑक्सिजन मास्क हा जो वाचवतोय त्याने आधी घातला नाही. पाहिजे. तो जर स्ट्राँग असेल तर ते पुढे होणार आहे. पण हे जड जरी जात असलं ना, तरी हे खरंचच ट्रेनिंग पार्ट आहे आणि आपण ते पार करून पुढे जातो. हे मी स्वतः अनुभवलंय. कारण मी हं. स्वतः खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे. हं. आणि मला एका पॉइंटला वाटत होतं फक्त का मी मागे गेले नाही, कारण कुठलीच सुरू केलेली गोष्ट मी एंड करत नाही. म्हणजे अर्धवट नाही. अर्ध्यात सोडत नाही. नाही म्हटलं चला पुढे जाऊन बघू. त्रास झाला थोडा, तर पुढे जाऊन बघू काय आहे. कारण पेनच्या जवळ जाता येत नव्हतं. म्हणजे हं. पेनला हात घालायला भीती वाटत होती. माझ्या स्वतःच्या फिअर्स होत्या. त्या मी ओव्हरकम करायचा प्रयत्न.
आणि हो, मला जमलं तर ते खरंचच कोणालाही जमू शकतं. कारण मला हे खरंच असं वाटत होतं, की अरे नाही, कुणी आपल्या पुढे रडलं, इतकी दया, माया, करुणा सगळं डोक्यात असतं, की आपल्याला ते सहन होत. सहन होत नाही. पण मग जशी शिकले, जशी ग्रास्प करत गेले, जशी स्वतःच्या मनाची घट्ट तयारी करत गेले, तसं ते होत गेलं. आणि सेल्फ केअर मी खूप जास्त करते. मला फिरायला आवडतं, मला हे सोशल वर्क आहे हे आवडतं, म्युझिक आवडतं, ड्रॉइंग आवडतं. काय आवडत नाही अशी खूप कमी गोष्ट. खायला आवडतं, करायला आवडतं. ज्यानी मला छान वाटतं ते मी करते. तर मध्ये-मध्ये ब्रेक. दॅट कीप्स मी फ्रेश. म्हणजे बघायला गेलं तर तू तुझी पण एक डेव्हलपमेंट झालेली ह्या मेंटल हेल्थमुळे, या कोर्स केल्यामुळे. कारण स्वतःमध्ये खूप बदल घडून आले. खूपच. आता हा एक मेंटल हेल्थचा एक इश्यू झाला. दुसरा तुझा आहे सुसायडल सर्व्हायव्हर लोकांना तुम्ही स्वतःहून जाऊन कॉन्टॅक्ट करता. आणि तर ते तर अजूनच डिफिकल्ट आहे. कारण समोरच्याला ज्यावेळेला बोलायचं असतं, तर आपल्याला ऐकायचं असतं. आणि हो. आपली ऐकायची तयारी असेल तर आपण ऐकतो आणि सोल्युशन देऊ शकतो. कारण त्याला सोल्युशनची गरज आहे हे त्याला स्वतःला माहिती आहे. पण इथे तुम्ही स्वतः तिकडे जाता. म्हणजे त्या व्यक्तीला हो. अनेकदा समजतही नसेल, की मला कोणाची तरी गरज आहे किंवा मी कोणाकडे तरी जाऊन बोलू. अशा व्यक्तींना बोलतं करणं किंवा त्यांना जाणून घेणं, हे जास्त डिफिकल्ट वाटतं मला. म्हणजे ह्याच्यासाठी तुम्ही काय करता? म्हणजे कसं एखादा जर नाहीच बोलायचं म्हणला आणि तुम्हाला समजतंय, की ह्याला बोललं पाहिजे तरच ह्याचा प्रॉब्लेम सॉर्ट आउट होणार आहे. पण तो बोलायलाच तयार नाही. तर मग अशी केस तुम्ही कशी कशी हँडल? नाही, असं होतं ना. असं होतं ना. का कारण सांगते, की आपल्याकडे समजा कोणी गेलं असेल ना, तर त्याला पूर्णपणे त्या नातेवाईकाला रडू पण देत. हं, नको, 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 रडू नको, रडू नको. अरे तो ते बाहेर पडायचं असतं त्यातून. ते कित्येकदा ते आणि कित्येकदा खरंचच लोकं रडत नाहीत आणि ते राहतच तसं. एस्पेशली सुसाईडच्या बाबतीत तर असं होतं, की चिडीत चूपच असतात. अनेक लोकं मान्यही करत नाहीत, की सुसाईड नाही, नाही ते चुकून झालं. असंही म्हणणारे खूप लोकं. काही वेळेला पहिली गोष्ट ह्या कामाची अशी आहे, की आम्ही काहीच ॲडवाईस करत नाही. आम्ही काहीच सोल्युशन देत नाही. हे फक्त आणि फक्त लिसनिंग सर्व्हिस आहे. हं, हां, की त्या माणसाच्या मनामध्ये जर काही चाललं असेल, तर त्याला बोलायचं असेल, तर त्याला एक सेफ स्पेस लागते. मी हं, ऑफिसमध्ये बोलून लोकं काहीतरी ग्रह करणार, मी घरात बोलून ग्रह करणार. एखादी समजा मुलगी आहे आणि तिचा बॉयफ्रेंड आहे किंवा नवरा आहे, त्यांनी सुसाईड केलं. तिला कुठेच बोलता येत नाही. हं, तिने पाहिलं सुसाईड खूप जवळनं आणि तिला काहीच किंवा एखादा मुलगा आहे, एखादा बाप आहे ज्यांनी मुलीचा सुसाईड पाहिला. तर त्याला कुठे बोलू मी? इथे बायको आहे, बाकीची तिची भावंडं आहेत. आता मी हे बोलणार कोणाशी? असं होत असतं. आणि तो बोलतच नसतो. तो बंद पडलेला असतो. अनेक लोकं जेव्हा आम्ही फोन करतो तेव्हाही ते बोलायला तयार. म्हणजे त्यांना तू म्हणतेस तशी त्यांना ती गरजच वाटत नाही, की बोलायला पाहिजे किंवा बोलून हं, काय वाटणार आहे. पण अशा वेळी आमची श्रद्धा आमच्या कामावर जास्त आहे. हं, तेव्हा आम्हाला असं वाटतं, की नाही हा बोलायला हवा. म्हणजे हा बोलायला हवा. हा बोलला तर बरं. आम्ही क्लेम नाही करत, की त्याला बरंच वाटेल. हं, मी फक्त प्रयत्न करतो, की हां, मी म्हणजे यू आर नॉट अलोन. आम्ही आहोत. मला जर हं, बोलायचं असेल तर आम्ही आहोत. आम्ही असं म्हणतच नाही, की आपण बोलूया. आम्ही म्हणतो तुम्ही बोला. हं. आणि तिथे फक्त आणि फक्त पेशंट लिसनिंग लागतं. आणि अ, खूप जण डिनाय करतात आणि खूप जण घडाघडा, घडाघडा बोलतात. जे कधी-कधी असं जाणवतं, की 10 वर्षानुवर्ष कोणापुढे काही बोललेच नाही. हां, त्याही पलीकडे जाऊन एखादा म्हणला, "नाही मला बोलायचं." तर वी नीड टू रिस्पेक्ट जे त्यांना वाटतंय. हां, म्हणजे आपण प्रयत्न नक्कीच करतो आणि पूर्ण प्रयत्न करतो. हां, बट इफ द पर्सन इज सेइंग, की "नाही, नाही मला बोलायचं नाही. माझ्या दृष्टीने मी ते संपवून टाकलेलं आहे." अशा वेळेला आम्ही आमचे नंबर्स त्यांच्याकडे देतो. तुम्हाला वाटलं तर आम्हाला एस-एम-एस करा. आम्ही पुन्हा कॉल करून सांगतो आणि तिथे वी रिस्पेक्ट हिज डिसिजन. कारण त्यांची आता जी स्टेट ऑफ माइंड असते, तिथे आपण फोर्स करण्यात काही पॉइंट नसतो. हे काही लोकांना असं वाटू शकतं, की आपण खपली काढतोय. हं, पण आमची श्रद्धा अशी आहे त्याच्यावर, की जरी खपली निघाली तरी आम्ही फुंकर मारणार आहे आणि ती हीलिंग लवकर होण्याची प्रोसेस सुरू होणार आहे. हं. कारण वी हॅव सीन दोज रिझल्ट्स. क्लेम जरी करत नसलो, तरी आम्हाला माहिती आहे, की एखाद्या
कारण खूप जण फोन ठेवताना म्हणतात तुमच्याशी बोलून बरं वाटतं. खूप जण म्हणतात, मला पुन्हा वाटलं तर मी बोलीन ना, मला काही वाटलं तर मी करेन. बरोबर. सो हे होणार आहे. म्हणजे जे आपण अगदी सगळंच काही छान होईल असं नाही. काही वेळेला आणि यू नीड टू रिस्पेक्ट द पर्सन. फॉर दॅट मॅटर इव्हन काउन्सिलिंगमध्ये. एक माझ्याकडे क्लायंट आला म्हणजे मी अशी पूर्ण त्याच्या आयुष्याची जबाबदारी माझ्या डोक्यावर घेत नाही, की ह्याचा हम्म. प्रश्न मी सोडवूनच राहणार. तो माझ्या इगोचा प्रॉब्लेम नको व्हायला. बरोबर. माझ्याकडे आलेले 100 पेशंट्स पैकी 80 पेशंट्स उत्तम नाही. त्याला कम्फर्टेबल वाटलं तर तो परत येणार. काही असेच ज्यांना इतकं पहिल्याच भेटीत बरं वाटतं, की ते परत येतच नाही. न आलेले उत्तम असं ऍट टाइम्स मला वाटतं, की नको रे भेटू बाबा पुढे. तुझं हम्म. चांगलं चालू दे. ही हा जेन्युइन हे आहे. आतून येणारा विचार आहे, की नाही त्याला लवकर बरं वाटेल. पण आपण कुबडी नसतं व्हायचं. म्हणजे एखाद्या पेशंटला असं व्हायला लागलं, की नाही, नाही मला एवढं झालं मी तुला फोन करणार, एवढं झालं मी तुला त्यालाही मी सांगितलं, नाही आपण 5-7 सेशन्सच भेटणार आहे. असं नको व्हायला, की शिल्पाशिवाय तुला काहीच करता येत हम्म. मग हळू-हळू आपला पहिला गोल काउन्सिलिंग सुरू करताना काय पाहिजे, की ही व्यक्ती लवकरात लवकर इंडिपेंडंट कशी होईल? हम्म. लागू देत. मी पहिल्यांदाच एखाद्याच्या काय म्हणतो इंटेन्सिटी प्रमाणे सांगू शकते, की हां, आपल्याला थोडे दिवस बोलावं लागेल ना, बोलत राहू. दॅट डज नॉट मीन की वर्षानुवर्ष त्यांनी माझ्या लावलं. हम्म. जेवढ्या लवकर मोकळे होतील, जेवढ्या लवकर त्यांचे ते कम्फर्टेबल होतील, आपले इश्यूज सॉर्ट करायला लागतील तेवढं उत्तम. दॅट दॅट रिअली वर्क्स म्हणजे आपण त्यांना हम्म. पांगळं करणं हा बरोबर. तीच ऍक्च्युअली गरज आहे, की त्यांच्या आयुष्यात त्यांनी परत जायला पाहिजे आणि ते ऍक्सेप्ट करायला पाहिजे. ऍक्सेप्टन्स येणं फार जरुरी आहे. कारण सुसाईड म्हणजे जो सुसाईड करतो, तर जे सक्सेसफुल सुसाईडच झालं असेल, ती केस घडलेलीच असेल, डेथ झालीच असेल, तर जाणारी व्यक्ती तर जाते. पण जे मागे राहतात त्याच्या क्लोज रिलेशन्स मधले, ते खूप प्रॉब्लेममध्ये येतात. म्हणजे समाजाच्या दृष्टीने, स्वतःच्या दृष्टीने, फॅमिलीच्या दृष्टीने ते खूपच कोंडले गेल्यासारखे होऊन जातात. तर त्यांना ह्या गोष्टी कारण पुढे सगळा तो पोलिसचा केस निर्माण होते, लीगल प्रोसिजर्स चालू होतात आणि ते फारच अडकतात ह्या सगळ्यामध्ये. तर गोष्ट. त्याच्यामुळे त्यांना हा सपोर्टची फार जास्त जरुरी असते. अशा लोकांपर्यंत तुम्ही कसे पोहोचता? म्हणजे तुम्हाला एखादी पोलिसकडून इन्फॉर्मेशन येते का कुठे म्हणजे कसं पेपरमधून कळतं? कसं तुम्हाला कळतं की ह्यांना पोलीस जाऊन भेटलं पाहिजे पोलिसकडून? पोलिसांकडून आणि हॉस्पिटल्समधून म्हणजे ससूनमधनं अच्छा. वगैरे आपल्याला लिस्ट येते. कारण सुसाईड रेट कमी व्हावेत ही समाजाची सुद्धा इक्वली जबाबदारी आहे. बरोबर. एखादी व्यक्ती टोकाचं पाऊल घ्यायच्या विचारात असेल, तर किमान त्याच्या आधी तरी कोणीतरी ऐकून घ्यावं. असं हं. तरी कदाचित असू शकते. आणि ही संस्था 2005 पासून काम करते पुण्यातनं. त्यामुळे पोलिसांशी आणि हॉस्पिटल्सशी खूप चांगले टाय-अप आहे. सो ह्या ते मिळतं किंवा केसेसमध्ये पण कधी-कधी इव्हन आपला या या केसेसमध्ये पण पुण्याच्या बाहेरच्या केसेस असतात? की पुण्यामध्येच फक्त ही संस्था कार्यरत आहे? नाही हेल्पलाईनला तर कुठूनही फोन येतात. कारण त्याचा इंटरनेट प्रेझेन्स पण आहेच आहे. म्हणजे जरी आम्हाला स्वतःहून लिस्ट येत नसली, तरी ही सर्व्हिस अशी आहे, की आम्हाला एस-एम-एस करता येतो आणि मग आम्ही कॉल बॅक करतो. त्यामुळे अच्छा. एस-एम-एस कुठूनही येतो. हां. तर तो इंटरनेट प्रेझेन्समुळे येतो. पण अदरवाईज फिजिकली जेव्हा आम्हाला जाऊन कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असतं, तेव्हा मग आम्हाला इथल्या डेटावर हं, हं. आणि सकाळ आणि कर्वेची जी हेल्पलाईन आहे, सकाळ सोबत बोलूया त्याला तर खरंचच कुठूनही येतो फोन. म्हणजे त्याचा स्प्रेड खूपच जास्त आहे आणि सकाळची लीडरशिप असल्यामुळे हं. ते मात्र फोन महाराष्ट्राबाहेरनं नाही येत. अच्छा. ते येत. तर हे अगदी सुरुवातीला तू सांगितलंस, की तू प्रकाश वाटा पुस्तक वाचलंस आणि तुझ्यामध्ये एक चेंज जाणवला तुला, की आपल्याला ही गोष्ट करायला हवी. आणि पुढे जाऊन तू अ, संस्थेशीही जोडली गेलीस. तर त्या म्हणजे लोकबिरादरीचं कामाचं स्वरूप काय आहे पुण्यामध्ये? आणि तुम्ही यूथसाठी काम करता. तर ते काम काय आहे? म्हणजे कसं चालतं ते आणि कशा प्रकारचं काम? पुण्यात मी म्हटलं तसं बेसिकली ही जी 5 व्हर्टिकल्स आहेत. पहिलं तर ध्येय आमचं हेच आहे ऑफकोर्स, की
हेमलकशाशी कनेक्टेड राहणं आणि हेमलकशाला जे काही रिक्वायरमेंट्स असतील त्या पोहोचवण्याचा प्रयत्न करणं. हा एक भाग झाला. त्याच्यानंतर हेल्थ, एज्युकेशन, एन्व्हायरमेंट ह्या तिन्ही व्हर्टिकल्स मध्ये सतत प्रोजेक्ट सुरू असतात. हम्म. जसं आपण हेल्थ मध्ये पाहिलं तर ब्लड डोनेशन कॅम्प्स आहेत. म्हणजे आता कोविडच्या काळात 4 ब्लड डोनेशन कॅम्प झाली आमची. एक अँटीबॉडी टेस्टिंग कॅम्प झाला. तर हे हेल्थच्या अंडर येतं. इथे आपण वेगवेगळे हेडिंग्स आहेत, ग्रुप्स आहेत. ती मुलं लीड करतात, ती मुलं प्रोजेक्ट घेऊन येतात. तर असं नाही की ठराविकच एखादं म्हणतं की आता ब्लड डोनेशन कॅम्प घेतले तेव्हा आम्हाला बरेच रिजेक्शन्स मुलींचे आले, जिथे एचबी कमी होता. हम्म. मग आमच्यातली एक मुलगी म्हणते की नाही आपण एचबी वाढवण्याचं काहीतरी एक प्रोग्राम करू. मग आपण दे कम विथ आयडियाज आणि मग आम्ही म्हणतो की चला, चला आपण डिझाइन करू, बघू काय कसं. सो असा हेल्थ तत्व आहे. एज्युकेशन तसंच आहे, की 3 एक वर्ष आम्ही जवळ-जवळ मध्ये मंचरच्या एका हॉस्टेलचं आदिवासी कातकरी मुली आहेत. त्यांचं शैक्षणिक पालकत्व घेतलं. म्हणजे काय तर ह्या मुली शाळेत जातच होत्या. पण जेमतेम पास होत होत्या. गणित, इंग्लिश हम्म. नंतर कम्युनिकेशन इंग्लिश मधलं सायन्स या बऱ्याच गोष्टी शाळेत कळत नव्हत्या. आणि हम्म. हॉस्टेलला राहत होत्या. त्यामुळे त्यांच्यातही फारशा कळत सो इथे इथे ऑब्जेक्टिव्ह सगळ्या ह्या मुलींनी बोर्डात यावं हा नव्हताच. त्या 35% वरनं 50 वर कशा पोहोचतील? त्या 50 वरनं 55 ला कशा पोहोचतील? किंवा त्या स्वतःचं नाव इंग्लिशमध्ये पूर्ण कसं सांगू शकतील? हा उद्देश होता. हे 3 एक वर्ष आम्ही जवळ-जवळ ते केलं. आता कोव्हिडमुळे हॉस्टेलही 2 वर्ष बंद आहे. पण हम्म. ते केलं. त्याच्यानंतर एन्व्हायर्नमेंटमध्ये जसं मी म्हटलं तसं आता आम्ही सायकल रॅलीजचे 3 सीझन्स केले. पुणे पुणे सायकलिंगसाठी ओळखलं जातं. मग आम्हाला हम्म. आधी कोणी म्हणलं, की हां, एक दिवस आपण सायकली सगळ्यांनी चालवायचा, एक रूट. तर असं काय होणार आहे एखाद्या सायकलनी, एखाद्या माणसाने गाडी नाही काढली एक दिवस तर काय होणार आहे? असं म्हणता-म्हणता ज्या दिवशी आम्ही इव्हेंट ठेवला त्या दिवशी 1400 लोकांनी सायकली घेऊन भाग नोंदवला. 1400 सायकली पुण्यात निघतात. म्हणजे किमान 2 तास गाड्या तेवढ्या तरी बरं. बाजूला. तर तिथे सुद्धा ऑब्जेक्टिव्ह काय होता, की कोपऱ्यावर जायला मी गाडी काढतो. तर निदान हम्म. ती कामं तरी सायकलवर करा. आपण ते बंद नाही करू शकणार. जो पेस आहे ना आज, तुम्ही काही सायकलने ऑफिसला सगळेजण नाही जाऊ शकत. बरं. पण कोपऱ्यावर जाऊ शकता, भाजी आणू शकता. हाही प्रयत्न खूप छोटा होता. पण तो लोकांनी खूप उचलून धरला. तर त्याचे पण जवळ-जवळ 30 दिवस मग कुठे वृक्षारोपण असतं. हे सतत चालू असणारे एन्व्हायर्नमेंटचे पण प्रोजेक्ट्स आहेत. की काही नाही. आत्ता सध्या आमचा एक चाललाय तो आम्ही गड किल्ल्यांवर वगैरे ना बैठे खेळ प्राचीन बैठे खेळ कोरलेले असतात. हम्म. पण लोकं जाऊन आणि कचरा होऊन ते बऱ्याचदा झाकलेले असतात. अच्छा. तर ते आमचा प्रयत्न चाललाय, की ते रिवाईव्ह करायचे आणि परत लोकांमध्ये आणायचे, की ते बैठे खेळ कसे खेळायचे. अरे वा. हम्म. आणि त्याच्यातला एक असा ऑब्जेक्टिव्ह आणखीन आहे, की स्क्रीनपासून जरा मुलं मोठे दूर. सगळेच बाहेर येऊया. आपण जेव्हा हम्म. म्हणतोय मुलांचा स्क्रीन टाईम वाढलाय, तेव्हा मोठ्यांचाही तेवढाच वाढलाय. ही फॅक्ट आहे. तर सगळेच जण त्यातनं बाहेर येऊ हळू-हळू. तर तो अर्थात आत्ता जस्ट सुरू केलेला प्रोजेक्ट आहे. सो त्याला अजून थोडा वेळ लागेल. मग ते आम्ही तुला जर स्क्रीन मुलाच्या हातातनं काढून घ्यायचं असेल, तर तुला तितकंच इंटरेस्टिंग काहीतरी त्याच्यापुढे ठेवावं लागेल. तेव्हा ते जास्त सोपं जाईल, की अरे नाही ह्याच्यात मजा येतीये. मग बोर्ड आपण घरात तयार करू, सोंगट्या आपण घरात तयार करू. हम्म. तो एक थोडा प्रयत्न केला. 2 महत्त्वाचे प्रोजेक्ट्स यूथ डेव्हलपमेंट आहे, ज्याच्यामध्ये मी म्हटलं तसं, की जी नॉमिनल मेंबरशिप असते ती विद्यार्थ्यांना फक्त वर्षाची ₹100 आहे. ती सुद्धा का? की त्यांना एक एक जबाबदारीचं हे यावं आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आपण त्यांना हम्म. माहिती आहे ते सी-सी-डीमध्ये जाऊन ₹100 ची कॉफी पिऊ शकतात. तर हे फक्त आपली सोशल सेन्सिटिव्हिटी काहीतरी जागं करणं आणि हम्म. मी समाजाचा भाग आहे आणि मला काहीतरी परत करायला पाहिजे. मुलांना आम्ही सांगतो, की आठवड्यातनं 2 तास द्या आम्हाला. हम्म. आठवड्यातनं 2 तास आपल्याला खूप झाले. मग ते येऊन काहीतरी ॲक्टिव्हिटी करतील. तर त्यांनाही काहीतरी केल्यासारखं वाटतं. आपण समाजाचा भाग असल्यासारखं वाटतं. काय झालंय, ही जी मुलं आहेत ना, बरीचशी ती एक-एकटी आहेत. शहरी भागातली आहेत. हम्म. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय ह्या स्ट्रॅटामधली आहेत समजा. तर त्यांना शेअरिंग माहीत नाही. त्यांना कोणासाठी थांबणं माहीत नाही. कोणाशी हम्म. जुळवून घेणं माहीत नाही. मग जेव्हा आपण टीममध्ये काम करतो, मग एखादा नीट बोलत नाही, एखादा उशिरा येतो, म्हणजे काउन्सिलिंगमध्ये मी खूपदा जो एकलकोंडा मुलगा असतो त्याला मी म्हणते, "तू काहीतरी टीम स्पोर्ट लाव, की 4 हम्म. लोकांबरोबर कसं राहायचं, समाजात कसं राहायचं." हे फार काय म्हणतो
डायरेक्ट इफेक्ट वाल्या या गोष्टी नाहीयेत. या सगळ्या हम्म, इनडायरेक्ट वाल्या आहेत. पण त्या मुलांना जेव्हा जॉब सुरू होतील आणि प्रेझेंटेशन्स द्यायला ऑफिसमध्ये हम्म. उभे राहतात ना, तेव्हा तेव्हा फोन येतो. ताई मी घाबरले नाही, कारण मला इथल्या प्रेझेंटेशनची सवय होती. तर हे ऐकलं की छान वाटतं, की चला आपण जे करायला घेतलं ते थोडंसं होतंय. तसे वेगवेगळे प्रोजेक्ट सुरू आहेत. एक लाँग टर्म आता जो आहे तो मेन्स्ट्रुएशन अवेअरनेस वरती आहे. तर त्यातही आपण पाहतोय, की गव्हर्नमेंट स्वतः खूप काम करते. बऱ्याच संस्था काम करतायत मासिक पाळीबद्दल अवेअरनेससाठी. पण आम्हाला माझ्या टीमला असं जाणवलं, की शहरी भागातल्या बॉईजमध्ये हा अवेअरनेस नाहीये. का नाहीये? कारण त्यांना माहितीच नाही. हम्म, त्यांच्याकडे जी मासिक पाळीबद्दल माहिती आहे, मेन्स्ट्रुएशन बद्दल माहिती आहे, ती आयदर आई-बहिणी कुजबुजत असतात ती माहिती आहे किंवा Googleवरची माहिती आहे किंवा मग मित्रांमधनं जी काही ती हम्म, मोस्टली चुकीची माहिती आहे. म्हणजे ती शास्त्रोक्त माहिती नाहीये. हम्म. मग ते आम्ही मॉड्यूल डिझाइन केले. मग ते आम्ही त्याच्यावर म्हणजे माझ्याकडचा मुलगा कुठलाही व्हॉलंटियर अतिशय मोकळेपणाने कुठल्याही मुलीशी पाळीबद्दल बोलू शकतो. तिथे ट्रेन पण त्यांना तसं केलंय. तो विषय पण त्यांच्यासाठी अजिबात तो नॉर्मलाईज केलाय. त्याचं वाऊ केलेला नाही, काही नाही. आणि ते छान 35 लेव्हलच्या मुलींबरोबर पण बसून ते छानपणे एक्सप्लेन करू शकतात, की काय होत असेल तुला? कसं वाटतंय? काय वाटतंय? काय काळजी घ्यायला पाहिजे? हे असे काही-काही युनिक गोष्टींवर चालू असतं. वेगवेगळे प्रोजेक्ट. हे एक ऑलमोस्ट 10 वर्ष झाली लोकबिरादरी पुणेला सुद्धा. 2011 ला सुरू झाली आणि मधून-मधून डॉक्टर आमटे येत असतात. मधून-मधून आम्ही तिकडे जात असतो. त्यांचा मुलगा कनेक्टेड आहे. सो खूप लोकं आहेत. आज मी फेस म्हणून तुला दिसत असले तरी माझ्या मागे 60-70 लोकांची टीम आहे, ब्रेन आहे, एफर्ट्स आहेत, की जे सगळे एकत्र जातात. तर म्हणजे आता ह्या लोकबिरादरीची पुण्या ब्रांचची तू प्रेसिडेंट आहेस. तर ह्या प्रेसिडेंटशिप मध्ये तुला हे सगळे स्वतः प्रोग्राम अरेंज करायला म्हणजे प्रेसिडेंटशिपच्या तुझ्या स्वतःच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय? कारण तुला प्रकाश आमटेंशी कनेक्टेड राहणं डायरेक्ट कनेक्शन ठेवावं लागत असेल किंवा इकडच्या संस्थेची प्रोग्रेस, इकडच्या संस्थेचे प्रॉब्लेम्स त्यांच्याशी शेअर करायला लागत असतील आणि इकडचे प्रॉब्लेम्स तुला हँडलही करावे लागत असतील. तर ॲज अ प्रेसिडेंट म्हणून तुझ्या काय अशा ठळक जबाबदाऱ्या आहेत, की हे फक्त तुलाच करावं लागतं, की ह्या पोझिशनला तू आहेस, तर हे काम तुझं आहे? हो, म्हणजे ॲक्चुअली प्रकाश काकांचा असा कंट्रोल किंवा रिपोर्टिंग ह्याच्यामध्ये नाही आहे. पण खूप मोठी जबाबदारी आहे, हे मात्र हं, नक्की. कारण म्हणजे माझ्या दृष्टीने आमटे हे नाव आपल्याबरोबर असणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि ती खूप मोठी जबाबदारी, खूपच मोठी. म्हणजे अगदी तुला साधं सांगायचं तर आमचा एक रेड टी शर्टचा युनिफॉर्म आहे, की आम्ही कायम रेड टी शर्ट्समध्ये असतो. तर रेड टी शर्ट मधली माझी मुलं सिग्नल सुद्धा तोडणार नाही. हं, आणि कुठल्याही नाक्यावर सिगारेट ओढणार नाही. काहीच म्हणजे त्यांना काही असं बंधनं आहेत, हे आहेत, काही नाही. पण आपण युनिफॉर्म कसा रिस्पेक्ट करायचा ते त्यांना माहिती. हं. आत येताना त्याला पहिल्यांदाच सांगितलं, उद्या पोलिसांनी जर असं पकडलं आणि तो म्हणला, की हा लाल टी शर्ट मधला मुलगा होता ज्याच्यावर लोकबिरादरी लिहिलं होतं. हां. तर त्याला काय वाटेल हे तूच विचार करायचा. तर ती रिस्पॉन्सिबिलिटी जास्त आहे रिपोर्टिंगपेक्षा. मला तू म्हणशील तर मला ॲज अ प्रेसिडेंट असंही नाही, की मी चल प्रेसिडेंट हा मुद्दा कधी आला नाही, कारण मी पहिल्यापासून कार्यकर्ती होते. मी आजही कार्यकर्ती आहे. मी आजही एस-एम-एस अरे वाह! पाठवणं, फोन करणं हे टिपिकल कामं करतच असते. म्हणजे असं काही फरक नाही पडला. पण रिस्पॉन्सिबिलिटी नक्कीच आहे. कारण 40-50 मुलं आपल्या तोंडाकडे बघत असतात, की मग आता काय करू? किंवा अप्रूव्हलला थांबलेले असतात. भाषेवर लक्ष द्यायला लागतं. ड्राफ्टिंग चुकायला नको. कारण खूपशा प्रोग्राम्समध्ये गव्हर्नमेंटच्या काही एजन्सीज ते पार्टनर करत असतात. कधी युनिव्हर्सिटी असते. हं, तर ह्या प्रकारचे टाइप्स बघणं, तिथे तिथे त्यांना योग्य ते स्थान देणं आणि ते सगळं करून घेणं. हे थोडंसं रिस्पॉन्सिबिलिटीचं काम जास्त आहे. म्हणून तिथे टीम नजर ठेवायला लागते. अदरवाईज काम मला म्हणशील तर काम खरंच आपोआप छान होतंय. म्हणजे सगळेच करतायत हं. जबाबदारी. ते फक्त फिनिशिंग पाहावं लागतं आणि मोटिव्हेशन हा अजून एक माझ्या स्वतःच्या अभ्यासाचा विषय आहे, की नक्की कशाने माणूस मोटिव्हेट होतो, हं, की माझा एक सहकारी होता. तो नेहमी म्हणतो, की इन्फ्लुअन्स होणं आणि
इन्स्पायर होणं आणि फॉलो करणं ह्या सगळ्यामध्ये खूप थिन लाईन छोटी छोटी हे आम्ही आपण एखादा पिक्चर बघून येत होता एकदम आपण इन्फ्लुएन्स होतो आपल्याला डॉक्टर आमटेंकडे जाऊन आलो की आपण इन्स्पायर होतो की आपल्याला वाटतं मलाही काहीतरी केलं पण माझ्या शक्ती त्यांच्या शक्ती माझी परिस्थिती त्यांची परिस्थिती ही आपण समजून घेऊन समतोल राखून मी आहे त्या कक्षेत काय करू शकतो तर काही काळ मला वाटायचं एक्सटर्नल मोटिवेशन काम करतं म्हणजे काय तुझ्या कुणीतरी पाठीवर शाबासकी दिली छान मस्त केलं का छान चालू तरच तू काम करतो काही वेळेला वाटतं की नाही नाही मला आतून प्रेरणा यायला पाहिजे मला आतून वाटलं पाहिजे की तर मी काम करतो आणि ग्रॅज्युअली जशी जशी माझी स्वतःची सुद्धा विचारसरणी बदलत चाललीये जसं माझाही अभ्यास वाढतो तसं आता माझ्या असं लक्षात आलं की हे दोन्ही बरोबर की फक्त इंटरनल मोटिवेशनवर मी काम करत राहील वेलकम वॉट मे लोक बरोबर असू देत नसू दे येऊ देत मी काम करत राहते पण त्यात ती मजा नसते जी टीम बरोबर असताना काम करण्यामध्ये जाते सगळे करतोय म्हणजे दरवेळी मला कोणीतरी छान म्हणायला पाहिजे गुड गर्ल गुड बॉय हे जे आपण आताच्या मुलांना सवयी खूप लावल्या आहेत ना तर ते कधी कधी हानिकारक होऊ शकतात कारण आपण सतत चांगलंच ऐकत असतो आपल्याला नकार घेताच येत नाही मग एखादी गोष्ट नाही मनासारखी होणार मग तरी आपण कसं पुढे जायचं तर इथे थोडंसं अगेन मेंटॉरिंग पण हा खूप मोठा शब्द आहे पण थोडासा गायडन्स मुलांना लागतो नेमकं काय करू ही बरीचशी मुलं आई वडिलांची नीट बोलत नसतात की मोकळेपणाने किंवा मित्रांमध्ये नीट बोलत नसतात तर अशी कुठे जर कोणी अडकलं किंवा अगदी आपल्या वयाच्या महिला आहेत मोठी लोक पण आहेत म्हणजे आमच्याकडे रिटायर्ड पासून पूर्ण शाळेतल्या मुलांपर्यंत सगळे व्हॉलंटियर प्रत्येक वयाचे प्रत्येक वेगळे प्रॉब्लेम तर तिथे एक जेलिंग एजंट म्हणून आपण काम करत असतो की प्रत्येक जण येऊन हाताई असं झालं बोलत असतो तर तिथे थोडीशी मी म्हणलं तसं की आपण एक फाउंडेशन इयर्स आहेत त्यामुळे मला तिथे थांबणं भाग आहे माझी खूप इच्छा आहे की सेकंड लाईन तयार व्हावी आणि मी म्हणजे फक्त त्यांना लागलं तर मी बोलावं अदरवाईज गरज पडू नये काम तर मी कायम करत राहीन कारण कामाला करायचं पण आय वुड लव्ह इट की आपल्यातल्या मुलांपैकी कुणीतरी पुढे जाऊन प्रेसिडेंट होतंय आणि तो मला सांगतोय की ताई हे आपल्याला असं करायचंय चल आणि मी कार्यकर्ती म्हणून त्याच्याबरोबर जाणं मला जास्त आवडतं वेळ लागेल थोडासा कदाचित पण आवडत आता ह्या सगळ्या बरोबर आता मला सांग की बरंच आहे मेंटल हेल्थ आहे सुसायडल साठी आहे हे युथ साठी काम करते आणि वेगवेगळ्या स्तरातल्या वेगवेगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी बरंच काम काही चालू आहे एकाच वेळेला सगळं आता ह्याबरोबर तुझी स्वतःची ग्रोथ चालू आहे तुझं अजूनही तू शिकतेच आहेस की अजून तुला शिकणं पण तुझं चालूच आहे तर मला सांग की अजून एक 5 वर्षानंतर तुला काय वाटतं की ह्या सगळ्याचं चित्र काय असेल कुठे पोचली असशील तू तुझी संस्था किंवा हे सामाजिक दृष्ट्या ह्या सगळ्या मेंटल हेल्थ किंवा ह्या सगळ्या कामाचा समाजावर कितपत परिणाम झाला असेल किती किती मोठं झालं असेल हे काम कारण आज तर ही सुरुवात आहे लोकांना आत्ताशी समजायला लागलंय की ह्या गोष्टींची आपल्याला गरज आहे आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचतायत पण अजून एक साधारण 5 वर्षामध्ये काय बदल मोठा घडू शकतो असं तुला वाटतं बदल म्हणजे मगापासून तू जसं म्हणतेस ना की आपण पोचतो कसं ह्या लोकांपर्यंत तर ते डेफिनेटली मला जास्त आवडेल की रिच आउट आपण केला आहे किंवा लोकांना माहिती होऊन लोक आपल्याकडे येत आहेत अशी जेव्हा एक सिच्युएशन होईल थोडीशी म्हणजे ज्याची खरंच आता सुरुवात झाली म्हणजे आता कुठून कुठूनही इव्हन लोक बिरादरीसाठी फोन येतात काउन्सिलिंगसाठी येतात सगळ्यासाठी येतात पण ही खरंच सुरुवात आहे आणि तुझं मेंटल हेल्थ फील्ड स्पेशली पाहिलीस ना तर इतका प्रचंड स्कोप आहे आणि जे सर्व्हिसेस आहेत ते आणि गरज ह्याच्यामध्ये प्रचंड मोठी गॅप आहे खूप मोठी गॅप आहे म्हणजे एक सायकॅट्रिस्ट हजारो पेशंट्स बघत असतात जो रेशिओ बाहेरच्या देशांमध्ये कदाचित खूप कमी आहे किंवा अवेअरनेस खूप कमी आहे त्यामुळे त्याच्यातले प्रोफेशनल्स खूप पटपट तयार होतात आपल्याकडे वेळ लागणार आहे पण आपल्याकडे सुरुवात झाली एवढं नक्की
या सगळ्याच बाबतीत म्हणजे एम-एस-डब्ल्यू करियर म्हणून निवडणारी मुलं पूर्वी फार कमी होती. पण आता एम-एस-डब्ल्यू करियर म्हणून निवडणारी मुलं पण खूप मला किंवा त्यांना जॉब्स पण खूप आहेत. हा हां. की ह्या ह्या असं तुझ्यासारखं ही जी लाईन आहे मेंटल हेल्थ हो, करण्यासाठी, हो, तर ज्यांना कुणाला ह्याच्यामध्ये यायचं असेल किंवा हो, हो, एक करिअर म्हणून हे कसं हो, निवडावं मुलांनी किंवा मुलींनी, हे करिअर म्हणून कसं निवडावं. कारण आजकाल काय होते ना, खूप सारे करिअर ऑप्शन्स ओपन झालेले आहेत आणि पॅरेंट्स तेवढे एज्युकेटेड नाहीत. एज्युकेटेड म्हणजे जरी ते शिकलेले असले तरी हे जे नवीन पॅटर्न सगळा चालू झालेले, इतके सगळे स्कोप तयार झाले, त्याबद्दल त्यांना काही माहिती नसतं. आणि बरेचदा असं होतं की मुलंच पॅरेंट्सना सांगतात की नाही हेच मला करायचंय, आणि मग आपल्याला काही माहित नसतं म्हणून ते त्यांना जा म्हणून सांगतात. पण अशा वेळेला ना, मुलांचं करिअर घेणं बऱ्याचदा चुकतं पण, कारण त्यांना प्रॉपर गायडन्स मिळालेला नसतो. एक आवड म्हणून जातात किंवा वाटतं म्हणून जातात, कोणीतरी जातंय म्हणून जातात. पण काही 1-2 वर्षानंतर बॅकआउट पण होण्याचे आपल्याला बरेच प्रकार दिसतात, की मग 1 वर्ष 2 वर्षानंतर इंजिनिअरिंग कॉलेज कितीतरी रिकामी झालेली असतात. तर हे करिअर म्हणून सिलेक्ट करायचं असेल, तर तुम्ही स्वतःच्यातल्या काय क्वालिटीज बघा किंवा काय म्हणून कोणी हे करावं, आणि करायचं असेल त्यांनी काय शिक्षण घ्यावं ह्याच्यामध्ये? हो. तर ह्याच्यात मी तुला म्हटलं तसंच आधी म्हणजे ॲप्टिट्यूड बघणं फार गरजेचं आहे, की काय मुलाची आवड आहे किंवा कल आहे हं, त्याच्याकडे. तर ते फार गरजेचं आहे. सायकॉलॉजीमध्ये हल्ली खूप मुलं येतायत म्हणजे मुली खूप येतायत. बॉयज मी असे खूप ॲक्चुअली नाही पाहिले. हं, पण मुली खूप सायकॉलॉजी फील्ड स्वतःहून निवडतायत आणि येतायत पण, करतायत पण. आणि फक्त इथे कसं आहे, की तू म्हणतेस तसा गाईडन्स कदाचित आपल्याही पिढीला काही फार गाईडन्स नव्हता आणि नव्हतं. जी खूप उशिरा सुरुवात झाली, म्हणजे आज मला वाटतं अरे, विशित जिनी क्लिनिकल सायकॉलॉजी घेतलं आहे, ती मुलगी 40शीत दंगा करू शकेल, इतकं शिकेल, इतकी शिकू शकेल. पण ते पोटेन्शियल खरंच त्या वयामध्ये कळणं आणि तिला त्याच्यात इंटरेस्ट वाटणं आणि मग पालकांना वाटणं, जे मी नाही होऊ शकलो ते तू हो. हे हं, हे पण हे फार मोठी खूपच. तफावत आहे ह्याच्यामध्ये. याच्यात पण खूप मोठी तफावत आहे. हां, पण ज्याला खरंच कळलंय, की हा मला आवडतंय, तर मग त्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, एम-फिल आहे, पी-एच-डी आहे. म्हणजे जर तुम्हाला अकॅडमिक्समध्ये जायचं तर ते सगळं करावं लागेल. मेडिकल फील्डमध्ये जायचं असेल तर बेसिक एम-बी-बी-एस करून सायकियाट्रीकडे जावं लागेल. हां, तर त्याच्यात मग ठराविक कॉलेजेस, ठराविक हे आहेत. भरपूर ऑप्शन्स आहेत. इव्हन सायकॉलॉजिस्ट होण्यामध्ये पण बरेचसे ऑप्शन्स आहेत. म्हणजे इंडस्ट्रियल सायकॉलॉजिस्ट जर तुम्ही घेतलं, तर तुम्ही एच-आर फील्डमध्ये जाऊ शकता वेगवेगळ्या कंपनीज. कारण कंपनीज कॉर्पोरेट वर्ल्ड पण आता अवेअर झालंय. हं, इकडे पण एच-आरना सिलेक्ट अशा केलं जातं ज्यांची सायकॉलॉजी बॅकग्राऊंड आहे. जे ह्युमन रिसोर्स समजून घेऊ शकतील. हं, जे एम्प्लॉईजचे प्रॉब्लेम समजून घेऊ शकतील. सो ते पण आहे. म्हणजे सुरुवात करायची तर आपल्याला एक्झॅक्ट स्टेप बाय स्टेप छान जायला पाहिजे. पण मी अगदी तुला फ्रँकली सांगू का, हेच वय बऱ्याचशा गडबडींचं असतं. हं. ह्याच वयामध्ये कोणीतरी प्रेमातच पडतं, ह्याच वयात कोणाचं तरी लग्नच होतं, ह्याच वयात आई-वडिलांशी जमतं, नाही जमतं. हा फोकस क्लिअर ठेवून मला काय करायचंय, की बाबा ह्याच वयात कुठली संधी आली तर पटकन तर काय, ह्याची क्लॅरिटी मुलं आणि पालकांनी बसून ठरवायचा हा विषय आहे. हं. आणि मग गरज लागली तर खरंचच कोणाची तरी मदत घ्यायला पाहिजे. ज्या मुलाला खूप मोठं काहीतरी डिग्री-बिग्री घ्यायची असते, तो 10वी-12वी ला अडखळत असतो. हं, तर मी त्याला म्हणते, की "अरे राजा 10वी-12वी क्लिअर केली तर पुढे जाणार आहोत आपण. आपण आत्ता समजा पुढचा विचार आपण मागे येऊ उलटे. हं, तुला जरी उद्या एखादा म्हणतो मला नेव्हीमध्ये जायचंय, मला आर्मीमध्ये जायचंय, मला हे." मग तिथे जायला काय-काय लागतं हे तुला आधीपासून माहिती पाहिजे. माहिती पाहिजे. असं नाही होणार ना, की मी लोणावळ्यापर्यंत जाऊन बघतो आणि मग मुंबईला कसं जायचं. हं, मला पुण्याहून निघायच्या आधीच बघावं लागेल. तो पण खूप अवेअर पण काय माहितीये का मला अनफॉर्च्युनेटली दोन्ही फील्ड्समध्ये म्हणजे मी एज्युकेशनमध्ये पण थोडं काम केलं किंवा सायकॉलॉजीमध्ये, मेंटल हेल्थ आपल्याला फार जागरूक राहून हे बघायला पाहिजे. कारण ह्याचाही बिझनेस झालाय, ह्याचाही बाजार झालाय. मग हे टेस्टिंग, ते टेस्टिंग. मग ते खरंचच ऑथेंटिक असतं का? हे सगळं हं. थोडंसं अवेअरनेसचाच भाग आहे हा. हे सगळं हं, हं, माहिती हं. असणं.
आणि चांगल्या नावाजलेल्या संस्थांमध्ये आपण प्रूव्हन संस्थांमध्ये आपण अशा प्रकारच्या जावं. असेसमेंट्स कराव्यात जेणेकरून पर्सनल त्याला काही टच राहत नीट त्या हं. रिपोर्टला व्हॅलिडेशन असतं, व्हॅलिडिटी असते व्यवस्थित. अशा स्टँडर्डाइज्ड टेस्ट करायला पाहिजे. कारण हे होऊ शकेल. हा संवाद उत्तम असला ना पालक मुलांमधला, तर हे डेफिनेटली होऊ शकेल परत. हां. नाही, कारण मी काय विचारलं माहितीये, कारण आता बघ, आधीच्या पिढीमध्ये म्हणजे आपल्या पिढीमध्ये म्हण किंवा काय, एक 3 स्ट्रीम होते, सायन्स, कॉमर्स, आर्ट्स आणि तुमच्या टक्केवारीप्रमाणेच जनरली लोकं सिलेक्ट करायचे, की सायन्सला कोण जाणार, आर्ट्सला कोण जाणार. सायकॉलॉजी हा सब्जेक्ट तुझा आर्ट्समध्ये, आर्ट्स स्ट्रीममध्ये येतो. तर अ, आजकालचे पॅरेंट्स म्हणजे जे पॅरेंट्स ह्या जनरेशन मधून आलेले आहेत ते, त्यांच्या दृष्टीने सायकॉलॉजी सायकॉलॉजी म्हणजे काय? असं आहे. त्याला पुढे काय स्कोप आहे? पण पुढे काय स्कोप आहे? यूथ आहे हां, जे यूथ आहेत, त्यांना हे माहिती असतं किंवा माहिती नसतं, पण तरी पण बऱ्याच लोकांना हे माहिती असतं. आता करू शकतो. इंटरनेटवरती बऱ्याच गोष्टी ओपन असतात. त्याच्यामुळे हे माहिती असतं. पण ते आपल्या पॅरेंट्सना ह्या गोष्टी कन्व्हिन्स नाही करू शकत किंवा सांगू हो. शकत नाही. तो जो एक रिजिडनेस असतो, त्याच्यामुळे ह्या गोष्टी घडत नाही. आता तू यूथ बरोबर पण काम करतेस, तू स्वतः एक पॅरेंट आहेस आणि तू याच फील्डमध्ये शिकलेली आहेस. तुझा स्ट्रीम चेंज करून हिस्ट्री म्हणूनच आहे. तर तुझ्या इतकं हो. ह्या गोष्टीमध्ये कोणी जास्त चांगलं सांगू शकणार नाही, की काय केलं पाहिजे किंवा सायकॉलॉजीमध्ये काय स्कोप आहे. म्हणून मी तुला हा प्रश्न विचारला. कारण ज्यावेळेला पॅरेंट्स ऐकतात ना, त्यावेळेला त्यांना ते जास्त समजतं. तर हा प्रोग्राम पॅरेंट्सही बघत असतील, यूथही बघत असतील. करेक्ट. तर दोघांनाही नाही, नाही, आपलं माइंड इतकं कंडिशन्ड आहे ना, की हां. 90% 90% वरची मुलं आर्ट्सला कशी जातात. हं. आणि आता तू पाहिलीस तर 80% मुलं 90% पोट आहेत. बरोबर आहे. हां, तो स्केल वरच गेलाय एवढा. तर टक्क्यांवरनं स्ट्रीम बघायची असण्यापेक्षा ॲप्टिट्यूडवरनं आपण स्ट्रीम निवडणं जास्त चांगलं. जास्त नाही. 40% ची मुलं सुद्धा काही ना काहीतरी करून इंजिनिअरिंगला जातात आणि दुसऱ्या वर्षापर्यंत सुद्धा पोहोचू शकत नाही. हो. म्हणजेच त्या कपॅसिटीज नाही. म्हणजे आपण हे समजूनच घ्यायला पाहिजे. आज मी 10-15 लाख देऊन काहीतरी करून पाठवी नाही मेडिकलला, इंजिनिअरिंगला, पण ते त्याला नाही झेपत आहे. हे म्हणजे मला असं वाटतं, की आपण स्वतः माहिती घेणं आणि आपण सतत मुलांशी बोलत राहणं आणि काही वेळेला धिस कॅन अल्सो बी डेंजरस की आपण नुसतंच मुलांचं ऐकत बसलोय, की मुलगा म्हणतोय मला इथे जायचंय, बरं चल आपल्याला त्यातलं काही कळत नाही तू कर. आणि मग ते नाकापेक्षा मोती जड होतो आणि मग ते आपल्याला पेलत नाही. मला पेलतं ना त्याला पेलतं. हं. उगाच तो म्हणतोय म्हणून माझा एकुलता एक मुलगा आहे, मी सगळं अख्खी दुनिया विकीन आणि मी त्याला जे पाहिजे ते करू देईन, असं ही टोक मध्ये आलं पाहिजे. दोन्ही टोकं नाही कामाची. अवेअर असायला पाहिजे, माहिती असायला पाहिजे, माहिती घ्यायला पाहिजे आणि करियर चॉईस आहे यार. म्हणजे आपण मुलगा-मुलगी लग्नाला बघतो त्याच्यात वाट घालवतो की 2-2 वर्ष. लगेच थोडी आलेल्या मुलाशी लग्न लावतात. है ना? तसं थोडासा अभ्यास करूया, थोडासा वर्ष 6 महिने त्याच्यावर जाऊ दे. नक्की काय तर आणि मुलांचे इंटरेस्ट पण बदलत राहतात. 8वीत एक हं. म्हणतो, 9वीत एक म्हणतो, 10वीत एक म्हणतो. तर त्याला पण एक स्थैर्य आल्याशिवाय काही पॉइंट नाही. म्हणून 10वी नंतर ॲप्टिट्यूड टेस्ट करतात. पालक पार अगदी 6वी-7वी पासून पण तयार असतात, की आपण ॲप्टिट्यूड टेस्ट करूया. ती का? कारण तो मेंदू ते 16-18 वर्षापर्यंत ते होऊ दे ना सगळं डेव्हलप होऊ. हं. आणि मग हा बसून कुटुंबानी घ्यायचा निर्णय आहे. आणि जर नुसता कुटुंबाला घेता येत नसेल, तर मदत घ्यायला पाहिजे. किती वेळा मी मुलांना सांगितलंय, "चल तुला काय व्हायचंय?" तर त्या फील्ड मधल्या दोघा-तिघांशी बोल ना जाऊन, हं. की जिथे तुला पोहोचायचंय तिथे ते ऑलरेडी बसलेत. त्यांच्याशी बोल ना जाऊन. काय इन्कम आहे तुला माहिती आहे का? किती कष्ट आहेत माहिती आहे का? किती तास काय करावं लागतं हे माहिती आहे. मला जर इंजिनिअर व्हायचं असेल, तर मी इंजिनिअरशी बोलण्यासारखं बेस्ट नाही. पण तेही एकाशी बोलू नये, कारण तो त्याचा अनुभव त्याचा सांगेल. अनुभव सांगते. बरोबर. कदाचित त्याला ते आवडत नाहीये. म्हणून सारखं बोलायला पाहिजे त्याच्यात. आय अंडरस्टँड इट इस कॉम्प्लिकेटेड हां. म्हणजे मी ते काय म्हणते तुला मी असं कठीण नाही करून ठेवलेलं. आय अंडरस्टँड इट इस कॉम्प्लिकेटेड. पण तुमच्यात उत्तम संवाद असेल, तर ते सुटू पण शकतं. हं.
छोट्या छोट्या गोष्टींचे इगो इश्यूज नाही केले तर मग सुटू पण शकतं. केवळ बाबांना हे व्हायचंय म्हणून मी हे नाही होणार असं ते आपल्याला माहिती असतं की हा नाही ते आहे. नाही, मी अगदी साधे तुला घरोघरी पडणारा प्रश्न म्हणून मी हा प्रश्न विचारला. बाकी आता मी तेच तुला म्हणते. काही सांगावंसं वाटतंय, काही बोलावंसं वाटत असेल तर तू सांग, बोल. म्हणजे तुला प्रेक्षकांना काही सांगावंसं वाटत असेल किंवा बोलावंसं वाटत असेल. नाही असं काही खूप मोठं नाही. फक्त मला एक 2-3 गोष्टी नक्की सांगायला आवडतील, की एक तर आपण ह्या समाजाचा एक भाग असतो ना, जसं मातृऋण आहे, पितृऋण आहे. तसं आपलं एक समाज ऋण आहे, की किमान आपल्या मनात एक ही भावना असली पाहिजे, की मी कुठल्या ना कुठल्यातरी परीने समाजाशी मला जे काही मिळतंय ते शेअर करेन. मग ते नॉलेज असू दे, मग माझा वेळ असू दे, माझ्याकडे पैसा असेल तर तो पैसा असू दे. काहीतरी करून ते आपण देवाण-घेवाण जी आहे ती चालू ठेवली पाहिजे. आणि उत्तम नागरिक जर मुलांना करायचं असेल, तर हे करायलाच पाहिजे. कारण मुलं तुम्ही शिकवून शिकणार नाहीत. मुलं आपल्याला ऑब्झर्व्ह करून शिकतात. मी जर शिकले तर मी आईकडनं शिकले, बाबांकडनं शिकले. किंवा तू जे काही पाहिलं असशील, ते तिथून तू असं केलंस, की ते मूल पण असं करायला लागतं पहिलंच. आपण ते ते ऑब्झर्वेशननी शिकतं. तर आपल्याला जे वाटतंय ते व्हायला पाहिजे ते ना त्यांच्याशी बोलायच्या आधी आपण पण करायला पाहिजे. ही गोष्ट पहिली वाटते. आणि दुसरी मेंटल हेल्थच्या बाबतीत वाटते, की प्रेशर कुकरची जी कंडिशन असते ती येऊ नये. सप्रेशन कुठल्याही प्रकारचं आपण केलं, आपल्याला माहिती आहे वाफ ही शक्ती आहे. वाफेच्या शक्तीने अन्न शिजवू शकतो. हां, पण त्याला जर व्हेंटिलेशन मिळालं नाही, त्याच्या जर शिट्ट्या झाल्या नाहीत, तर तो खूप मोठा बर्स्ट होऊन ॲक्सिडेंट करू शकतो. एक्झॅक्टली तसंच आपल्या भावनांचं आहे. तर त्या सतत आपण कोणापुढे तरी व्यक्त होणं आणि कोणापुढेही व्हायचं नसेल, अगदी फार मोठा कमीपणा वाटत असेल, खरं वाटू नये, पण जर असेल, तर जर्नलिंग तरी, किमान डायरी लिहिणं, किमान आपण उतरवणं कागदावर, किमान कुठेतरी एक्सप्रेस करणं. म्हणजे कलाकार मंडळी, लेखक, कवी हे काय करतात? त्या त्यांच्या भावना एक्सप्रेशनमध्ये येत असतात. त्या कुठल्या ना कुठल्यातरी स्ट्रीममधनं येत असतात. तर माझ्याजवळ नक्कीच माझी स्वतःची अशी कोणती एक व्यक्ती असेल किंवा मी स्वतः असेल, की जिथे मी माझ्या मनातलं बोलू शकेन. माझी स्वतःची मी काळजी घेऊ शकेन. अशी मीच माझी रिस्पॉन्सिबिलिटी घेणं पण फार गरजेचं. पूर्वीसारखं आपण 15-20 लोकांच्या घरामध्ये राहत नाही, की हां, काकाला कळतं हां, तिचं सध्या काही जरा खाणं-पिणं नीट नाही चालत. आता आपण दोघं-तिघं असतो घरात. 17-18 नजरा नसतात आपल्यावर, की हां, काय काय बदल होतोय का? आम्ही शाळांच्या अवेअरनेसमध्ये पण हे शिकवतो. शेजारची मुलगी आहे ना आपली मैत्रीण, लक्ष ठेवायचं हां तिच्यावर डबा खाताना. तिच्यात जर खाण्यापिण्यात बदल आला तर ते मैत्रिणीला पण कळतं, की अरे 8 दिवस झाले ही नीट जेवत नाही. तर हे मी स्वतःकडे लक्ष देणं आणि माझ्या अगदी जवळच्या, माझी आई असू शकते, बाबा असू शकते. जर गरज लागली तर जसं आपण डोळ्यांनी नीट दिसत नाही म्हणून चष्मा घालतो आणि ॲक्सेप्ट करतो. मला जर वाचताच येत नसेल तर मी म्हणणार आहे का नाही, नाही मला चष्मा नको. मी लावणार कारण मला वाचताच येतं. इतकंच अ, मोकळेपणाने आणि तितकंच इझिली मेंटल हेल्थमध्ये तुम्हाला गरज लागली तर तुम्ही जायला पाहिजे. सल्ला घ्यायला पाहिजे. म्हणजे जसं शारीरिक डॉक्टरकडे जातो, तसंच मानसिक आरोग्य त्याला पण म्हणजे त्याच्याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे. आणि डायग्नोसिस करून मोकळं नाही व्हायचं लगेच. म्हणजे लगेच नसतं कोणाला डिप्रेशन होत किंवा लगेच नसतं. आपण विचार तर खरं की काय आहे. तर 2 गोष्टी आपण काळजी घेतली तर छान संवाद असावा घरामध्ये आणि सगळं ठीक आहे ना, हे शारीरिकच नाही मानसिक पण बघावं. सगळं करायला आवडतंय ना, झोप, खाणं-पिणं छान आहे ना, एन्जॉय करतोय ना लाईफ का सारखी कटकट, चिडचिड चालू आहे. एक लक्ष ठेवणं गरजेचं आहे. थँक्यू शिल्पाताई, की थँक असं यू. वाटतं खूप महत्वाच्या विषयावर आपण बोललो आणि खूप छान माहिती तुझ्याकडून मिळाली आणि मार्गदर्शन पण मिळालं. मला पण खूप शिकायला मिळालं. समजलं बऱ्याच गोष्टी. सो थँक्यू. खूप मोठा थँक्यू की तू हा मदत केलीस आणि तुझ्या संस्थेचे नंबर, हेल्पलाईन नंबर
आणि आपल्याला कसं कनेक्ट करता येईल त्यासाठीच्या काही इन्फॉर्मेशन आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ, की ज्यांना कोणाला कनेक्ट करायचं असेल, ज्यांना कोणाला हेल्पलाईनची गरज असेल, त्यांनी जरूर कॉन्टॅक्ट करावा आणि या अशा प्रकारची मदत घ्यावी. कारण अनेकदा आपल्याला स्वतःशी किंवा आपल्या क्लोज रिलेशनमध्ये बोलायला ऑकवर्ड होतं, ते आपण तिराईत लोकांशी बोलू शकतो आणि कुठेतरी मोकळं होणे गरजेचं आहे, जसं तू सांगितलंस त्याप्रमाणे. तर ह्याचा सगळ्यांना खूप जास्त उपयोग होईल असं मला वाटतं. सो थँक्यू. खूप खूप थँक्यू. थँक्यू. तुला थँक्यू. मला पण खूप छान वाटलं बोलून आणि पोचता येते ह्याचं छान. थँक्यू.